कोणती थेअरीची सुरुवात केली होती एवढं तरी सांगाल का? आणि जे काही प्रिव्हियस लेक्चर झाले त्यामध्ये काही क्वेरीज आहे का तीही सांगा, त्याच्यावर आधी चर्चा करूया. काही क्वेश्चन्स किंवा जे काही तुम्ही शिकतात लेक्चरमध्ये, जे काही नोट्स तुम्ही काढता त्यातनं तुम्ही तुमचे प्रश्न तयार करतायत की नाही हे बघ. ठीक आहे. हे जर नाही बघितलं तर काय होणार, तुम्हाला कळणार नाही की हे जे आपण शिकतोय यातनं अजून कुठल्या पद्धतीचे प्रश्न इमर्ज होऊ शकतात, तयार होऊ शकतात. ठीक आहे. तर लास्ट टाइम आपण जे शिकलो होतो ती होती बिहेवियर थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. त्याच्या आधी आपण एक मोठी थेअरी आणि त्याचा एक मोठा भाग कंप्लीट केला होता. तो काय होता? हा बघा, थेअरीमध्ये मी प्रत्येक लेक्चरला रिपीट करत असते. थेअरीज ऑफ पर्सनॅलिटीचा भाग आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये थेअरीज ऑफ पर्सनॅलिटी आपला हा भाग कंप्लीट झाला होता. त्याच्यामध्ये सायकोएनालिटिक थेअरी ऑफ पर्सनॅलिटी हा एक कंप्लीट भाग आपण केला होता आणि त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 मुद्दे कव्हर केले होते जे की बोर्डवर लिहिलेले आहेत. ते प्रत्येक मुद्द्यावर आपण डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर त्या थेअरीचं अप्लिकेशन कसं करतो, इव्हॅल्युएशन कसं होतं, हे सगळं आपण शिकलो होतो. ही झाली सायको अनालिटिकल थेअरी ऑफ सिगमंड फ्रॉइड. ठीक आहे. त्यानंतर सेकंड थेअरी होती बिहेवियरल थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. हे आपण कंप्लीट केलं होतं. ह्याच्यामध्ये जे बोर्डवर लिहिलं हे एकदम डिटेल एक्सप्लेन केलेलं होतं. आणि नंतर आपण पावलोसच्या थेअरीजवर आलो होतो. पावलोसची थेअरी कशाची आहे? लर्निंग थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. ठीक आहे. ह्याच्यानंतर ही जी थेअरी आहे पावलोसची लर्निंग थेअरी ऑफ पर्सनॅलिटी, त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस इथे दिलेल्या आहे आणि सब पॉइंट सुद्धा याच्यामध्ये दिले जे की बोर्डवर लिहिले आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे शिकलेलं आहे. ह्याच्यातला प्रोसेस ऑफ क्लासिकल कंडिशनिंग जी आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पावलोनी जो अभ्यास केला होता तो कुत्र्याला कन्सिडर करून केला होता. म्हणजे जे काही एक्सपेरिमेंट करण्यात आले होते ते कुत्र्यावर करण्यात आले होते. आता तुम्हाला माहिती आहे की कुत्र्यावर, मांजरावर, उंदरावर असे अनेक एक्सपेरिमेंट करण्यात आले होते. आधी प्राण्यांवर एक्सपेरिमेंट केले जातात आणि त्याचाच कन्क्लुजन धरून त्याचाच एक निष्कर्ष म्हणून ते माणसासाठीही काही प्रमाणात ऍप्लिकेबल करतात की असं माणसांशी देखील होऊ शकतं. ठीक आहे. पावलोसच्या लर्निंग थेअरीमध्ये मी बिफोर कंडिशनिंग आणि आफ्टर कंडिशनिंग एक उदाहरण दिलं होतं की एक कुत्रा आहे, त्याच्या पुढं जेवण ठेवलेलं आहे. कुत्रं जे काही अन्न खातो त्याच्या पुढे ते ठेवलेलं आहे. तर ते अन्न बघून त्याचा रिस्पॉन्स काय आहे कुत्र्याचा, तर त्याला त्याच्यापासून ते अन्न थोडंसं लांब आहे पण ते अन्न बघूनच त्याला त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, लाळ तयार झाली, सलायवेशनची प्रोसेस सुरू झाली. ही सलायवेशनची जी प्रोसेस होती ह्याला त्या कुत्र्याचा रिस्पॉन्स म्हणून कन्सिडर केलं गेलं आहे. दुसरीकडे सेम म्हणजे बिफोर कंडिशनिंग मध्ये 2 मुद्दे त्यांनी दिले होते बिफोर कंडिशनिंग मध्ये. तो दुसरा मुद्दा जो होता तर जेवणाच्या ऐवजी इथे एक सिटी ठेवण्यात आली होती. सिटी ज्याला आपण म्हणतो विसल, ही विसल ठेवण्यात आली होती आणि अगेन कुत्रा इथे होता. तर कुत्र्याचा रिस्पॉन्स होता नो रिस्पॉन्स. कारण काय, इथे सलायवेशन झालं नाही. कुत्र्याला हे कळतं की ती खाण्याची वस्तू होती म्हणून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, प्रोसेस ऑफ सलायवेशन सुरुवात झाली, हा त्याचा रिस्पॉन्स होता. पण इथे कुत्र्याचा रिस्पॉन्स मिळाला का, तर नाही, कारण की खाण्याची वस्तू नव्हती आणि प्रोसेस ऑफ सलायवेशन सुद्धा कंप्लीट झालेली नाही. ठीक आहे. नेक्स्ट इथे काय म्हटलं होतं, हे झालं बिफोर कंडिशनिंगच्या स्टेजेस. आता आपण येऊया ड्युरिंग कंडिशनिंग. ड्युरिंग कंडिशनिंग मध्ये काय सांगितलं, तर इथे अगेन कुत्रा आहे, हा कुत्रा आहे, विसल प्लस फूड म्हणजे सिटी प्लस अन्न दोन्ही ठेवलेलं आहे. पूर्वीच्या याच्या फक्त म्हणजे वेगवेगळं ठेवलं, एका याच्यात सिटी होती आणि दुसऱ्या याच्यामध्ये फक्त अन्न होतं. हा, पण आता इथे दोन्ही कंबाईन केलंय, विसल आणि फूड. तरी पण ह्या डॉगचा रिस्पॉन्स काय आहे, सलायवेशन, कारण त्याच्या नजरेला हे अन्न दिसतंय. विसलमुळे काही होत नाहीये, फक्त हे त्याचं अनुकरण आहे. म्हणजे त्याला हे वाटतंय की हे अन्न जे आहे हे माझ्यासाठी. आणि अगेन प्रोसेस ऑफ अलायवेशन इन द अगेन्स्ट ऑफ रिस्पॉन्स इथे सुरू झालेली आहे. हे होतं ड्युरिंग कंडिशनिंग. आता ह्यामधले जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न कसं परीक्षेमध्ये येऊ शकतात,
तर तुम्ही याच्यावर विचार करा की ह्या संदर्भातला प्रश्न जर परीक्षेमध्ये येत असेल तर तो कशा पद्धतीने विचारला जाईल. आता तुम्हाला ड्युरिंग कंडिशनिंग, आफ्टर कंडिशनिंग, बिफोर अशा 3 स्टेजेस दिलेल्या राहील आणि एखादी तुम्हाला उदाहरण दिलं राहील की हे नेमकं कुठल्या स्टेज मधलं आहे. होऊ शकतं डॉगच्या ऐवजी दुसरं काहीतरी ते यूज करू शकेल, ट्रिकी करू शकेल तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, असं होऊ शकतं. हे झालं ड्युरिंग कंडिशनिंग. आफ्टर कंडिशनिंग विसल, फक्त विसल ठेवण्यात आली, कारण इथे तिसऱ्या पार्ट मध्ये थोडा चेंज केला की विसल प्लस फूड ठेवण्यात आलं तरी प्रोसेस ऑफ सलायव्हेशन झाली. परंतु आफ्टर कंडिशनिंग मध्ये विसलच ठेवण्यात आली. रिस्पॉन्स काय आहे डॉगचा? नो सलायव्हेशन, कोणतीही प्रोसेस झालेली नाही. एवढं मी त्या दिवशी तुम्हाला क्लिअर केलं होतं. ठीक आहे, आता काय शिकायचं आपल्याला? तर आपण थोडासा एक पार्ट सुरू केला होता बिहेवियरल थेअरी ऑफ पर्सनॅलिटीचा, त्यात हे मी सांगितली होती प्रोसेस ऑफ कंडिशनिंग. आता बिहेवियरल थेअरी जी आहे पर्सनॅलिटीची, ही याच्यामध्ये काय काय कशावर आहे ही थेअरी? तर जे काही लर्न बिहेवियर आहे, जे शिकलेलं जे काही वर्तन आहे बिकॉज ऑफ ऑब्झर्वेशन, हे अक्वायर्ड केले जातात थ्रू क्लासिकल अँड ऑपरंट कंडिशनिंग. ऑपरेशनल लर्निंग जे आहे ते ऑपरेशनल लर्निंग, रिइन्फोर्समेंट, एक्सटिंक्शन, जनरलायझेशन आणि डिस्क्रिमिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जो की मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आता बिहेवियरल थेअरी ही निग्लेक्ट करते इंटरनल कॉजेस जे आहे आपल्या बिहेवियरचे, म्हणजे आंतरिक जे कारण आहे आपलं जे वर्तन आहे त्याची, त्याला ही थेअरी बिहेवियरल थेअरी निग्लेक्ट करते. म्हणजे निग्लेक्टला काय, दुर्लक्षित करते असं म्हणायला हरकत नाही. आता लर्निंग थेअरी जी आहे पर्सनॅलिटीची, ही झाली बिहेवियरल थेअरी जे मी सांगितलं. लर्निंग थेअरी जी आहे पर्सनॅलिटीची, ही रिप्रेझेंट करते मॉडेल ऑफ पर्सनॅलिटीला, जे की इम्फसाइज करतं ऑब्झर्वेशनल बिहेवियरला. आता रिलेशनशिप जे आहे स्टिम्युलाय आणि रिस्पॉन्सेस मधलं, तर हा इम्पॅक्ट आहे आपल्या लर्निंगचा. दॅट्स इट. सोबतच पावलोवची जी लर्निंग थेअरी आहे, लर्निंग थेअरी ऑफ स्किनर आहे, अल्बर्ट बांडुरा आहे, तर ह्या सोशल लर्निंग थेअरी आहे ज्या की प्रॉमिनंट बिहेवियरल थेअरीज म्हणून ओळखल्या जातात, कन्सिडर केल्या जातात. त्यातलाच आपण एक पार्ट घेणार आहोत, पावलोज लर्निंग थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. ठीक आहे, पावलोज लर्निंग थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. त्याच्यामध्ये काय आपल्याला शिकायचं? तर ह्या पावलोज EVAN, इव्हॉन पावलो. ठीक आहे, इव्हान पावलो हे बिहेवियरिस्ट होते, वर्तनवादी ज्याला आपण म्हणतो ते होते. त्यांनी त्यांच्या थेअरीमध्ये मेनली फोकस कशावर केला आहे? तर ऑब्झर्वेशनल बिहेवियर. ऑब्झर्वेशनल बिहेवियर म्हणजे काय? तर इथे कन्सिडर करा लहान मूल. लहान मूल बघत असतं मोठे कसे वागतात आणि तेच तो अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण तो निरीक्षण करत असतो. तर इव्हान पावलोसच्या पण थेअरीचा बेस जो आहे तो आहे ऑब्झर्वेशन. ठीक आहे, ऑब्झर्वेशन करून त्यामधनं ऑब्झर्वेशनल बिहेवियर त्याला आपण म्हणतो. त्यांनी खूप अभ्यास केलाय, त्यातनं त्यांनी रिफ्लेक्ट केलं आहे. आता हे जे रिफ्लेक्सेस आहे किंवा हे जे रिफ्लेक्शन आहे, हे वैशिष्ट्यकृत आहे ॲज अ बिहेवियर म्हणून, जे की ऑटोमॅटिक होतं, तयार होतं इन रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युलस. आता हे ऑटोमॅटिक बिहेवियर जे आहे ह्याला आपण कंडिशनिंग असे म्हणतो. ठीक आहे, आता कंडिशनिंग कसं डिफाईन केलं जातं? ॲज अ फॉर्म ऑफ लर्निंग, जी की कपॅसिटी आहे इलिसिट करण्याची, रिस्पॉन्स जे ट्रान्सफर केलं जातं फ्रॉम वन. आता क्लासिकल कंडिशनिंग किंवा पावलियन कंडिशनिंग जी आहे ते काय एक्सप्लेन करतं की कशा प्रकारे आधीचं प्रिव्हियसली न्यूट्रल स्टिम्युलस जे होतं हे पुढे येतं आणि ते शिकतं इफेक्ट करणं एखाद्याच्या वर्तनावर. एवढंच इथे सांगितलेलं आहे. प्रोसेस ऑफ कंडिशनिंग ऑलरेडी डॉग ड्युरिंग, आफ्टर आणि बिफोर ह्या 4 स्टेजेस मी सांगितले, जी डायग्राम रिप्रेझेंट करते प्रोसेस ऑफ क्लासिकल कंडिशनिंग ॲज इन पावलोस एक्सपिरियन्स.
लक्षात ठेवायची? कुत्र, फूड, व्हिसल, सलायव्हेशन. दॅट्स इट. एवढे कीवर्ड जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी बस. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आता ही क्लासिकल कंडिशनिंग अनकंडिशनल स्टिम्युलस असतं, जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं. नाव आपण येऊया क्लासिकल कंडिशनिंगचे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल ऑफ क्लासिकल कंडिशनिंग. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ क्लासिकल कंडिशनिंग. ॲक्विजिशन आहे पहिलं आणि दुसरं जनरलायझेशन अँड डिस्क्रिमिनेशन. फर्स्ट ॲक्विजिशन, ACQUISITION, आणि दुसरं आहे जनरलायझेशन अँड डिस्क्रिमिनेशन. ठीक आहे. आता ॲक्विजिशन मध्ये काहीही सब पॉइंट नाहीये, पण जनरलायझेशन अँड डिस्क्रिमिनेशन मध्ये सब पॉइंट आहे. तर ते आधी आपण लिहून घेऊया. स्टिम्युलस जनरलायझेशन, stimulus generalization. Second, stimulus discrimination. Stimulus discrimination. आणि तिसरं आहे extinction and spontaneous recovery. Extinction and spontaneous recovery. हे आपण आधीही लिहिलेलं आहे, याचे अर्थ सुद्धा समजून घेतले. जनरलायझेशन डिस्क्रिमिनेशन हे कशाचे प्रिन्सिपल आहे? कंडिशनिंग. क्लासिकल कंडिशनिंगचे प्रिन्सिपल दोनच आहे. ॲक्विजिशन पहिलं आणि दुसरं जनरलायझेशन आणि डिस्क्रिमिनेशन. ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहे. आपण आधी सगळ्यात आधी घेऊया ॲक्विजिशन. ॲक्विजिशन मध्ये दोन महत्त्वाचे फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहे, जे की एक्सर्ट करतं स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स. कशावर? कंडिशन झालेले जे स्टिम्युलस आहे, जे एलिसिट आहे त्या रिस्पॉन्स करिता त्याला. ठीक आहे, ते इन्फ्लुएन्स करतं कंडिशन स्टिम्युलस जे आहे, संप्रेरक जे आहे त्याला जे एलिसिट करते त्या प्रतिक्रियेला, त्या रिस्पॉन्सला. ठीक आहे. नंबर ऑफ पेरिंग्स बिटवीन द स्टिम्युलस अँड द अनकंडिशन्ड स्टिम्युलस. याच्यामध्ये खूप साऱ्या अशा जोड्या आहेत स्टिम्युलसच्या आणि अनकंडिशन्ड स्टिम्युलसच्या. आता हे जे आकडे आहेत पेरिंग केलेले, ते दिवसेंदिवस वाढतात, इन्क्रीज होतात. कंडिशन स्टिम्युलस जो आहे हा इव्होक करतो कंडिशन रिस्पॉन्सला विथ इन्क्रीजिंग स्ट्रेंथ. जी काही क्षमता, जे काही मजबूतीकरण आहे ते इथे वाढतं. आता इंटरवल जे आहे बिटवीन द प्रेझेंटेशन्स ऑफ कंडिशन स्टिम्युलस अँड अनकंडिशन स्टिम्युलस. कंडिशन आणि अनकंडिशन स्टिम्युलस जे आहे त्याच्यामधलं जे प्रेझेंटेशन आहे ते इंटरवल आहे. कशामधलं इंटरवल आहे? तर प्रेझेंटेशन ऑफ कंडिशन अँड अनकंडिशन स्टिम्युलस मध्ये. दॅट्स इट, जे की ऑलरेडी आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे, हे झालं ॲक्विजिशन. नाव जनरलायझेशन अँड डिस्क्रिमिनेशन मध्ये काय आहे? स्टिम्युलस जनरलायझेशन पहिल्या पार्ट मध्ये, एकदा का ऑर्गॅनिझम कंडिशन झालं एका स्टिम्युलस करिता, तर हे ऑफनली असं दिसून येतं की ते रिस्पॉन्ड करतं इतर स्टिम्युलसला. स्टिम्युलस कसाचं? सेम नेचर असेल तरच. आता हा जो फिनॉमिना आहे, हे जे प्रोसेस आहे, ह्याला काय म्हणतात? स्टिम्युलस जनरलायझेशन. आता स्टिम्युलस जनरलायझेशन अगेन कशाला रेफर करतं? किंवा स्टिम्युलस जनरलायझेशन हे अतिशय महत्त्वाचा रोल कशामध्ये प्ले करतं? तर अडॅप्टेशन. जे काही आपण आत्मसात करतो, एक्सेप्ट करतो, त्याला म्हणतात अडॅप्टेशन.
The stimulus generalization plays a very important role in adaptation. हे झालं स्टिम्युलस जनरलायझेशन. सेकंड पॉइंट जो बोर्डवर लिहिलेला आहे स्टिम्युलस डिस्क्रिमिनेशन. स्टिम्युलस डिस्क्रिमिनेशन कशाला रेफर करतो? तो जो काही फिनॉमिना आहे त्याला, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम हे कॅपेबल असतात डिस्क्रिमिनेशन करण्यासाठी. डिस्क्रिमिनेशन कुणामध्ये आहे? तर दोन स्टिम्युलायमध्ये, ते सुद्धा सिमिलर नेचरचं असेल. जेव्हा त्यातला एक कन्सिस्टंटली फॉलो करतो अनकंडिशनल स्टिम्युलसला, तेव्हा. कधी? तर जेव्हा इतर करत नाही. बरोबर. आता हा जो फिनॉमिना आहे हा अकाउंटेड आहे कशासाठी? तर डेव्हलपिंग करण्यासाठी एक्सपेरिमेंटल न्यूरोसिसला. ठीक आहे. तिसरा मुद्दा आहे एक्सटिंक्शन अँड स्पॉन्टेनियस रिकव्हरी. जेव्हा केव्हा कंडिशन स्टिम्युलस हे रिपीटेडली रिप्रेझेंट करतं, परंतु ते कधी फॉलो करत नाही अनकंडिशन स्टिम्युलसच्या द्वारे, जे की विथ विच कशाबरोबर? तर सुरुवातीचं जे काही होतं त्याच्याबरोबर जे असोसिएशन झालं होतं त्याच्याबरोबर. ही ॲबिलिटी आहे एलिसिट करण्यासाठी कंडिशन रिस्पॉन्सला. ग्रॅज्युअली तो डिक्रीज सुद्धा करतो आणि तो फेडअप सुद्धा होतो कम्प्लिटली, जे कंटाळा सुद्धा करतो किंवा नकोसं होतं त्याला. आता हा जो फिनॉमिना आहे हा टर्म आहे, एक संकल्पना आहे ॲज अन एक्सटेन्शन म्हणून. तथापि जर सेम एक्सटिंग्विश स्टिम्युलस असेल तर ते नंतर प्रेझेंट होतात ॲट अ लॅटर टाइममध्ये. काही कालांतराने ते तुमच्या पुढे येऊ शकतात, दिसून येतात. आता त्याची जी कॅपॅसिटी आहे ही इव्हॉक करण्यासाठी आहे त्या रिस्पॉन्सला, जो रिअपिअर झालाय, जो पुन्हा दिसून आला आहे त्या टर्ममध्ये ॲज अन स्पॉन्टेनियस रिकव्हरी. दॅट्स इट. स्पॉन्टेनियस म्हणजे उत्स्फूर्तपणे. क्लिअर? दॅट. हे झाले प्रिन्सिपल्स ऑफ क्लासिकल कंडिशनिंग. क्लिअर? नाव application of classical in modification of behavior. Modification of behavior. मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इव्हॉल्युशन पण करायचंय, छोटे छोटे भाग. नंतर आपण लर्निंग थेअरी जी आहे स्किनरची ती सुरू करू. लिहून घ्या. ऍप्लिकेशन ऑफ क्लासिकल कंडिशनिंग इन मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर. Application of classical conditioning in modification of लिहिलं. आता हे जे ऍप्लिकेशन ऑफ क्लासिकल कंडिशनिंग कशामध्ये? तर जे मॉडिफिकेशन झालं आहे वर्तनाचं त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन कसं आहे क्लासिकल कंडिशनिंगचं ते बघायचं आहे. आता हा जो प्रिन्सिपल आहे क्लासिकल कंडिशनिंगचा हा खूप इफेक्टिव्हली दिसून येतो. पण कशामध्ये? तर जेव्हा मॉडिफिकेशन होतं बिहेवियरचं त्या मॉडिफाईड बिहेवियरमध्ये. क्लासिकल कंडिशनिंग ही अप्लाइड आहे कशामध्ये? तर न्यूरोसिसची संदर्भित जी काही ट्रीटमेंट आहे, न्यूरोसिस, फोबिया, अल्कोहोलिझम, निकोटीन ॲडिक्शन वगैरे, मोस्टली सायकॅट्रीमध्ये हे जास्त दिसून येतं. आता क्लासिकल कंडिशनिंग ही अप्लाइड कशामध्ये केली जाते? ट्रीटमेंट करण्यासाठी, उपचार करण्यासाठी. म्हणजे न्यूरोसिस संदर्भात, म्हणजे मेंदूशी आजारी संबंधित जे काही
आजार आहे, फोबिया आहे, अल्कोहोलिझम आहे, निकोटीन ॲडिक्शन वगैरे वगैरे आहे. त्याच्याशी संदर्भातली ट्रीटमेंटमध्ये ही क्लासिकल कंडिशनिंगचं अप्लिकेशन होतं. आता बिहेवियरिस्ट जे आहे हे फोकस करू शकतात जे काही सिम्पटम्स आहे ते सिम्पटम्सचे एलिमिनेशन करण्यासाठी. पण कशाच्या द्वारे? तर क्लासिकल कंडिशनिंगमध्ये त्यांना आणलं जातं इनटू प्ले ॲक्च्युअल रोलमध्ये. आणि बाय इन्फोर्सिंग करण्याच्या द्वारे एक्सटिंक्शन जे आहे सिम्पटम्सचं, सायकोलॉजिकल इलनेसेसचं पेशंटच्या, तर हे एलिमिनेट केले जाऊ शकतात. म्हणजे एकंदरीत अप्लिकेशन जे आहे ह्याच्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तर क्लासिकल कंडिशनिंगमध्ये जर ही पावलोची लर्निंग थेरी अप्लाय केली तर ट्रीटमेंट जी आहे न्यूरोसिसच्या संदर्भातली त्याच्यावर हे खूप चांगलं प्रभावशाली होऊ शकतं आणि जे काही सिम्पटम्स त्या आजाराशी संबंधित आहे ते नाहीसे होऊ शकतात असं इथे म्हटलेलं आहे. दॅट्स इट. ठीक आहे. नाव इव्हॅल्युएशन ऑफ पावलोज क्लासिकल evaluation of Pavlov's classical इव्हॅल्युएशन ऑफ पावलोज क्लासिकल कंडिशनिंग हे आपल्याला शिकायचं आहे. त्या दिवशीही मी आधीच्या थेअरीमध्ये इव्हॅल्युएशन म्हणजेच क्रिटिकल अनालिसिस म्हणून करतो की वेगवेगळे जे सायकोलॉजिस्ट आहे किंवा बिहेवियरिस्ट आहे तर जे स्कॉलर्स टीका केले आहे किंवा त्याची मतं मांडली त्याला आपण कन्सिडर करू शकतो. आता प्रिन्सिपल ऑफ क्लासिकल कंडिशनिंगचं आहे तर हे अप्लिकेबल आहे एक्सप्लेन करण्यासाठी. काय एक्सप्लेन करायचं आपल्याला, तर डेव्हलपमेंट खूप साऱ्या सायकोपॅथॉलॉजीजच्या आहे त्याचं डेव्हलपमेंट आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी हे क्लासिकल कंडिशनिंग अप्लिकेबल आहे. अल्दो पावलोची जी थेअरी आहे ही एबल आहे, सक्षम आहे. कशासाठी? तर जो डेव्हलपमेंट आणि बदल आहे नंबर ऑफ ऑस्पेक्ट्स ऑफ पर्सनॅलिटी मधला तो एक्सप्लेन करण्याचा. काय एक्सप्लेन करतं? तर डेव्हलपमेंट आणि चेंज कशाचं? नंबर ऑफ आस्पेक्ट घटक कशाचे? तर तुमच्या व्यक्तिमत्वाचे. इथे अभाव पण आहे. कशाचा अभाव आहे तो सुद्धा इथे एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. लॅक ऑफ काय आहे? तर पावलोची थेअरी जी आहे अजिबात एक्सप्लेन करत नाही टोटल पर्सनॅलिटीला. म्हणजे माणसाची जी संपूर्ण पर्सनॅलिटी आहे त्या संपूर्ण पर्सनॅलिटीला एक्सप्लेन करत नाही ही पावलोची थेअरी असं म्हणण्यात आलं आहे. दुसरा, जेव्हापासून हे खूप सारे त्याचे प्रिन्सिपल्स आलेले आहेत फ्रॉम द एक्सपेरिमेंट कंडक्टेड, जे काही प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगाच्या माध्यमातून खूप सारे प्रिन्सिपल्स नव्याने निर्माण झाले आहे. आणि हे जे एक्सपेरिमेंट्स आहे कशावर कंडक्ट करण्यात आले होते तर फक्त आणि फक्त प्राण्यांवर, नॉट ह्युमन बिंगवर. म्हणून हे डाऊटफुल आहे असं म्हणण्यात आलंय की हे जे प्रिन्सिपल्स आहे हे ह्युमन बिंगवर सुद्धा अप्लाय करू शकतो की नाही, ह्याच्यावर मात्र शंका निर्माण केलेली आहे. मी आधीही सांगितलं की खूप साऱ्या थेअरीजमध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट करण्यात आले आहेत आणि हे एक्सपेरिमेंट प्राण्यांवर, ॲनिमल्सवर करण्यात आले होते. कुत्रा, मांजर, चुहा या सगळ्यांवर ते करण्यात आले होते. म्हणून इथे काय म्हटलं आहे क्रिटिकल अनालिसिसमध्ये किंवा इव्हॅल्युएशनमध्ये, तर हे जे वेगवेगळे प्रिन्सिपल आपण शिकतोय हे प्रिन्सिपल कुठून आले? तर जे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले होते प्राण्यांवर त्या प्रयोगाच्या माध्यमातून हे आलेले आहे. परंतु इथं डाऊटफुल, शंका घेण्यासारखं काय आहे तर हे सगळे प्राण्यांवर प्रॅक्टिकल झाले असल्यामुळे हे माणसांसाठीही लागू असेल की नाही हे काहीही सांगता येत नाही. दॅट्स इट. सो बिहेवियरल थेअरी ऑफ पर्सनॅलिटी इथे संपली आणि पावलोची लर्निंग थेअरी ऑफ पर्सनॅलिटी सुद्धा संपली. काही डाऊट आहेत का? ओके. नाव लर्निंग थेअरी ऑफ स्किनर हे लिहून झालंय सगळ्यांचं.
Please note down. त्याच्यामध्ये खूप सारे शब्द आपल्याला आधी जाणून घ्यायचे की नेमकं आपण कशावर काम करणार आहोत. ठीक आहे. लिहिला theory of Skinner. पुढे लिहा assumptions of Skinner theory. Assumptions of Skinner theory. Operant behavior. शब्द आधी जाणून घ्या. कानामध्ये शब्द आधी पडू द्या. लिहिलं operant behavior. Positive and negative reinforcement. नेक्स्ट पॉइंट शिकायचं आहे आपल्याला शेड्यूल ऑफ reinforcement. of aversive stimulus. Aversive stimulus. Aversive stimulus. Secondary reinforcement. Next, successive approximation or shaping. Successive approximation or shaping. हे इथे जेव्हा अर्थ शोधायचे मराठीत. ठीक आहे. शोधा. Superstitious and abnormal behavior. Superstitious and abnormal behavior. आणि लास्ट पॉइंट आहे इव्हॅल्युशन ऑफ Skinner theory. 8 आपण इव्हॅल्युशन ऑफ Skinner theory. हे 9 पॉइंट आपल्याला लर्निंग थेअरी जी आहे स्किनरची त्याच्यामध्ये शिकायची. तो सगळ्यात आधी तुम्ही हे डायग्रामॅटिक ड्रॉ करून घ्या. ड्रॉ करून झालं की पॉइंट आहे सुपरस्टिशियस दिसते आता. पॉइंट
लिहून झालं की बघा. हे मराठीतले शब्द तुम्ही शोधून काढा. आता ही जी लर्निंग थेअरी आहे स्किनरची, तर पहिल्या थेअरीमध्ये कशावर प्रयोग झाला होता? कुत्र्यावर. ठीक आहे. आता जो प्रयोग आहे तो आहे उंदरावर, जे एका बॉक्स मध्ये ठेवलेला आहे. पुढे सांगते की कसा प्रयोग झालाय, काय झालंय. सो प्रत्येक थेअरीमध्ये कोणता प्राणी वापरला हे सुद्धा लक्षात ठेवा. आता ही जी लर्निंग थेअरी आहे स्किनरची, तर स्किनरच्या मते, स्किनरच्या अनुसार जो अभ्यास करण्यात आलेला आहे व्यक्तिमत्वाचा, माणसाच्या व्यक्तिमत्वाचा, हा कुठल्या बेसिसवर करण्यात आला? तर एक सिस्टमॅटिक आणि प्रिसाइज इव्हॅल्युशनवर. आता सिस्टमॅटिक आणि प्रिसाइज इव्हॅल्युशन जे आहे एखाद्या व्यक्तीचं, इंडिव्हिज्युअलच्या, तर हे जेनेटिक आणि आयडिओसिन्क्रॅटिक लर्निंग हिस्ट्रीमधनं आहे. ह्याचाच अर्थ काय आहे? तर जेव्हा आपण अभ्यास करतो व्यक्तिमत्वाचा, तर एखाद्या व्यक्ती तो अभ्यासासाठी वापरत असेल, काही त्यातनं डिस्कवर करत असेल, काही बिहेवियर जे आहे ऑर्गॅनिझम्स मधले त्याचं रिलेशनशिप बघत असेल, काही शोधण्यासाठी हा अभ्यास करू शकतो. आणि त्याचं रिइन्फोर्समेंट जे आहे ते सुद्धा कॉन्सिक्वेन्सेस आहे. त्यांच्या मते इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस जे आहे बिहेवियर मधले, तर हे लार्जली रिझल्ट आहे वेगवेगळ्या काइंड्स ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेसचा, जे एन्काउंटर करतं वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे. आता काही जे बिहेवियरचे पॅटर्न्स आहे हे डायरेक्ट एक्सपिरियन्सच्या द्वारे सुद्धा आपण शिकू शकतो. की आपण म्हणतो ना बरेचदा की माणसाला जे अनुभव येतात ते खूप शिकण्यासारखे असतात, सकारात्मक असू दे नकारात्मक, माणसांना अनुभव शिकवतं, असं बरेच प्रमाणामध्ये ही म्हण प्रचलित आहे. आता जो प्रश्न, जो मुद्दा लिहिलाय, सेकंड मुद्दा, तो काय आहे? तर अझम्पशन्स ऑफ स्किनर थेअरी. की स्किनरची थेअरी ही बेस्ड आहे अझम्पशन्सवर, गृहीतक. ठीक आहे, गृहीतक हायपोथेसिसवर बेस्ड आहे, जे की बिहेवियर आहे हे लॉफुल आहे आणि हे प्रेडिक्ट सुद्धा केले जाऊ शकतात आणि हे कंट्रोल सुद्धा केले जाऊ शकतात. स्किनरच्या थेअरीमध्ये काही अझम्पशन्स एक्सप्लेन केले आहे, ते तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या. पहिला आहे ऑपरंट बिहेवियर, जो की मी इथं लिहून दिला. हे सगळे अझम्पशन्स आहेत. हे सगळे अझम्पशन्स आहेत. Assumptions of Skinner theory: operant behavior, schedule of reinforcement, aversive stimuli, secondary reinforcement, successive approximation or shaping, superstitious behavior and abnormal behavior. हे जे 6 पॉइंट आहे हे स्किनरच्या थेअरीचे अझम्पशन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघा. ऑपरंट बिहेवियर, सगळ्यात पहिला अझम्पशन घेऊया, ऑपरंट बिहेवियर. ठीक आहे. assumptions of Skinner theory: operant behavior, positive and negative reinforcement, schedule of reinforcement, aversive stimulus, पाचवं secondary reinforcement, सहावं successive approximation or shaping. ठीक है. 4, 5, 6, 7. ठीक है. Successive approximation or shaping आणि superstitious behavior. हे काय आहे? तर हे अझम्पशन्स आहे स्किनरच्या थेअरी. ठीक आहे. आता ऑपरंट बिहेवियर हे असे बिहेवियर्स आहेत जे की इंडिपेंडेंट असतात. स्टिम्युलस जे आहे, संप्रेरक जे आहे स्टिम्युलाच्या इन्व्हायरमेंटल स्टिम्युलस मध्ये हे इंडिपेंडेंट असतात. त्यांनी स्किनरने ह्याला लेबल केलं आहे अशा बिहेवियरला ॲज अ ऑपरंट बिहेवियर म्हणून, जिथे क्लासिकल कंडिशनिंग ही रेफर केली गेली होती ॲज अ रिस्पॉन्डंट कंडिशनिंग म्हणून त्यांच्या द्वारे.
आता ऑपरंट कंडिशनिंग मध्ये रिइन्फोर्समेंट जे आहे हे प्रोव्हाइड केल्या जातं. कशासाठी प्रोव्हाइड केल्या जातं? तर स्ट्रेंथनिंग करण्यासाठी. स्ट्रेंथन काय करायचंय? तर बिहेवियर ऑफ अन ऑर्गॅनिझम. ते डिफाईन करतात रिइन्फोर्सरला काय म्हणून? काहीही जे की स्ट्रेंथन करतात टेंडन्सीला, बिहेवियरच्या इन अ पर्टिक्युलर वे मध्ये. दुसऱ्या शब्दामध्ये रिइन्फोर्सर जे आहे हे स्टिम्युलस आहे इव्हेंट मध्ये जे की ऑकर केले जातात प्रॉपर टेम्पोरल रिलेशनशिप मध्ये विथ अ रिस्पॉन्स. ते टेंड करतात मेंटेन करण्यासाठी किंवा इन्क्रीज करण्यासाठी, स्ट्रेंथ करण्यासाठी त्या रिस्पॉन्सला. रिइन्फोर्सर जे आहे हे आयदर हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. रिइन्फोर्सर हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक असं असू शकतं. आता लाईकहुड बिहेवियर जो आहे हा वाढतो, पण कशाच्या द्वारे? पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटच्या द्वारे. इथं मध्ये काही तरी चांगल्या गोष्टी, प्लेजंट गोष्टी ऍड होऊ शकतात. जेव्हा आपल्याला खूप पॉझिटिव्ह फील होतं किंवा सकारात्मक फील होतं तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतात. म्हणून इथे ऍड काय केलंय? समथिंग प्लेजंट, जे आपल्याला वाटणार. ठीक आहे. आणि सोबतच निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट सुद्धा आहे, जे कशामध्ये होतं? रिमुव्हिंग समथिंग अनप्लेजंट. म्हणजे जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपल्याला आपल्या मनासारख्या गोष्टी होताना दिसतात. पण निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट मध्ये काय होतं? तर इथे आपण काहीतरी आपल्या आयुष्यात जे काही घडतंय चुकीचं म्हणजे जे आपल्याला नकोय ते सुद्धा घडतंय, तर ते काढून टाकणे, रिमूव्ह करणे किंवा टर्निंग ऑफ करणे, ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. आता स्किनरने एक बॉक्स लावला होता ज्याच्यामध्ये एक चुहा, उंदीर ठेवला होता. तो प्रेस करत होता लेवरला ना ऑपरंट कंडिशन मध्ये चेंबरला तो रिसीव्ह करत होता फूड रिवॉर्ड. म्हणजे एक डायग्राम मी काढून देते. एक असा बॉक्स होता, त्या बॉक्स मध्ये एक उंदीर होता, उंदीर. ठीक आहे, हा उंदीर आहे. त्या बॉक्स मध्ये एक उंदीर ठेवला होता आणि त्यांनी 4 बटन तिथे ठेवले होते: स्पीकर, लाईट, स्लीपर आणि डिस्पेन्सर. स्पीकर, लाईट, लिव्हर आणि डिस्पेन्सर. ठीक आहे. हा एक उंदीर होता, बॉक्स होता. वेगवेगळी बटणं बनवली होती. आता ही बटन होती स्पीकरची, म्हणजे जर उंदराने ही बटन दाबली तर स्पीकर म्हणजे आवाज येईल. त्या बटनेला लाईट लागेल, लिव्हर म्हणजे ते प्रेस केलं जाईल जे काही आहे, म्हणजे उघडला जाईल, आणि डिस्पेन्सर रिलीज केलं जाईल. तर इथे फूड, त्या उंदरासाठी फूड ठेवण्यात आलं होतं की एका बॉक्स मध्ये जर तुम्हाला बंद केलं तर तुम्ही तुमची भूक भागवण्यासाठी काय काय करता? तर तो सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो तो उंदीर, की जे काही बटन आहे. तर पहिलं बटन आहे स्पीकर. जर त्याच्यावर त्या उंदराकडून प्रेस झालं, कारण तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातनं, कारण त्याला भूक लागली, पण त्याला हे माहित नाही की हे केल्याने काय होणार आहे, कारण हा एक्सपेरिमेंट होता स्किनरचा. लर्निंग थेअरी आपण याला म्हणतो, की जर मी तो स्पीकरच्या बटनाला प्रेस केली तर एक आवाज होईल आणि बाहेर जो व्यक्ती आहे त्याला कळेल की उंदराने काहीतरी ऍक्टिव्हिटी केलेली आहे. दुसरा आहे बटन, ती आहे लाईटची. ती बटन जर दाबल्या गेली किंवा त्याच्यावर प्रेस झालं तर इथे उजेड होईल, लाईट येईल, असं त्याला कळालं. तिसरं जे बटन होतं लिव्हरचं, तर ते उघडल्या जाईल आणि ते उघडलं की त्यातनं अन्न आतमध्ये येईल. आता हा एक्सपेरिमेंट कोणी केला आहे? स्किलरनी, लर्निंग थेअरी ह्या थेअरीमध्ये. पण तुम्हाला जर उंदर पकडण्याचं एक जाळी मिळते, बाजारामध्ये मिळते, की ती जाळी कशी? तर त्याला पण एक लिव्हर असतो, की ते जर दाबल्या गेलं त्या उंदराच्या द्वारे तर तो डायरेक्ट आतमध्ये जातो आणि बाहेर येऊ शकत नाही. तशी ती सिस्टीम बनवलेली असते. तशीच सिस्टीम स्किनरने त्यांच्या लर्निंग थेअरीमध्ये बनवली होती, की जर उंदराने कुठलीही बटन प्रेस केली तर काय होऊ शकेल? स्पीकर असू शकतो, लाईट असू शकतो, लिव्हर असू शकतो. आणि लिव्हर म्हणजे ते शरीरातलं लिव्हर नाही, एक असा पार्ट की ते उघडल्या जाईल, त्याला लिव्हर म्हणतात एक टेक्निकल भाषेत. आणि डिस्पेन्सर म्हणजे त्यातनं तुम्ही काही करू शकता, की देणार, त्यातनं त्या उंदराला अन्न मिळतं.
आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट मध्ये काय म्हटलंय, तर रिइन्फोर्समेंट मध्ये कधी कधी इथे ऍड केलं जातात लाईकलीहुड, जे काही बिहेवियर आहे ते वाढतं, इन्क्रीज होतं. पण पनिशमेंट मधून त्याच्यामध्ये काय आहे तर काहीतरी ऍड होतं जे डिक्रीज करतं लाईकलीहुड ऑफ अ बिहेवियर. म्हणजे हे कम्प्लीट जे तुमचं वर्तन आहे त्या वर्तनाशी संबंधित आहे. आता उंदराचं वर्तन कसं आहे, उंदराने जो काही ते करतो आहे, उंदीर जे काही काम करतो ते त्याचं बिहेवियर आहे, हो की नाही. तर काही दिवसांनी त्याला कळेल की लिव्हर दाबल्याने, लिव्हरचं बटन दाबलं की तिथून मला अन्न मिळतं. तर तो लाईट आणि स्पीकर कशाला दाबेल, त्याला कळून चुकलंय की काय दाबल्याने मला काय मिळेल, किंवा कशावर हात पडला किंवा कशावर त्याचं बोट पडलं की काय होणार. त्याच्यानंतर तो कळेल, तो कशाला स्पीकर वाजवत बसेल, तो कशाला लाईट वाजवत बसेल, हो की नाही. तो डायरेक्ट लिव्हर प्रेस करेल, लिव्हर प्रेस केलं की ऑटोमॅटिकली त्याचं अन्नाची प्लेट आतमध्ये येईल. असं हे निगेटिव्ह रिइन्फोर्स मध्ये काय होतं की कधी कधी इथं रिमूव्ह केल्या जातात जे काही लाईकलीहुड वाढलेलं आहे बिहेवियरचं, जे लाईकली आपण घेतो की हे असंच होऊ शकतं, तर ते कमी करण्यासाठी, डिक्रीज करण्यासाठी, आणि ते रिमूव्ह केलं जातं लाईकलीहुड ऑफ. तर एकंदरीत प्रत्येक शब्दाच्या आतमध्ये न जाता तुम्ही फक्त समजून घ्या की आपल्या बिहेवियरच्या संदर्भातला आहे. फक्त माणसाऐवजी त्यांनी वेगवेगळे प्राणी वापरलेले आहेत. ठीक आहे. ही जी थेअरी आपण शिकतो ही लर्निंग थेअरी आहे स्किनरची. मुद्दे तुम्ही लिहून घ्या. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट एवढा भाग आहे. आता जे आपण शिकतोय ना हे सगळे अझम्पशन्स आहेत. लर्निंग थेअरी ऑफ स्किनर आहे, लर्निंग थेअरीचे अझम्पशन्स आहे. पहिला ऑपरंट निगेटिव्ह, पॉझिटिव्ह शेपिंग आणि सुपरस्टिशियस अँड ॲबनॉर्मल बिहेवियर. सुपरस्टिशियस अँड ॲबनॉर्मल आहारी गेलेला आणि त्याद्वारे जे वर्तन होत आहे हे काही समाजमान्य नाही. आता रिसेंटली एक केस सोशल मीडियाला खूपच गाजते. खूप उच्च शिक्षित कुटुंब होतं, त्यांना 2 मुली होत्या, मुली सारख्या आजारी राहायच्या, म्हणून ते भोंदू बाबाकडे गेले. भोंदू बाबांनी म्हणजे लंडनला वगैरे त्यांचं घर होतं, त्या ऐकली असेल, वाचली असेल तुम्ही. की इथे तुम्ही लावा सुपरस्टिशियस आणि ॲबनॉर्मल बिहेवियर. उच्च शिक्षित कुटुंब असं कसं करू शकतं की मुली आजारी आहे, सारखे आजारी आहे, शारीरिक काहीतरी आहे, त्यांना न्यूट्रिशन मिळत नाहीये, त्यांना पाहिजे तसं बिहेवियर मिळत नाहीये, वातावरण मिळत नाहीये, असं होऊ शकतं ना. पण ते निदान करण्यासाठी किंवा ते करण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे की तुम्ही जादूटोणा केला पाहिजे. त्या मांत्रिकांनी त्यांना त्यांचं 18 ते 20 कोटीचं जे लंडन मधलं घर होतं ते सुद्धा विकायला लावलं. सगळे पैसे घेऊन तो निघून गेला. आता काय ना, हे ॲबनॉर्मल बिहेवियर. म्हणजे तुम्ही सगळं नॉर्मल तुमचं आहे, तुम्ही उच्च शिक्षित आहे, तुमची सतत विवेक बुद्धी तुम्हाला साथ देते आहे, तुम्ही तुमच्या उच्च शिक्षित मुली आहे, तुमचं सगळं आहे, तुम्ही उच्च शिक्षित तरी तुम्ही अशा भानगडीत पडता. बरं, पडलं तर पडलं, तुम्ही किती लेवलला स्वतःला तिथे झोपताय, तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. त्याच्या आधीही आज जर तो व्यक्ती म्हणतो त्या मुली इथं राहतात, लंडनचं घर विकण्याची काय गरज, कुठं तरी काहीतरी सेन्स वापरा ना. किंवा तुम्हाला कोणीतरी कोण फिरवतंय का हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे, तुमचा प्रेझेंट ऑफ माइंड चालला पाहिजे. तर ह्या ज्या लर्निंग थेअरीज आहेत ना डिफरंट, त्या सगळ्या आपल्याशी संबंधित आहेत. फक्त शब्द टेक्निकल वापरलेले आहेत, कारण ते सायकोलॉजिस्ट खूप हुशार होते, त्याचे वेगवेगळ्या हे सगळे बाहेरच्या देशातले होते, तर ते इंग्लिश त्यांचं हायफाय असायचं, त्यांनी हे सगळे एकदम ऑथेंटिक आणि अकॅडमिक शब्द वापरले, पण ते शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती आहे मराठीत. सो असं असतं. तर सुपरस्टिशियस आणि ॲबनॉर्मल बिहेवियरची जोड घेतली तर जेव्हा तुम्ही अंधश्रद्धेकडे वाटचाल करतात तुमचं बिहेवियर हे ॲबनॉर्मलच असणार आहे. आज बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की जग खूप पुढं गेलं आहे, सायन्स खूप प्रगती केली आहे, पण अजूनही ह्यासारख्या घटना घडत असतील तर आपल्या शिक्षणाचं काहीतरी महत्त्व राहिलंय का, तर नाही राहिलं. तर ठीक आहे ना, तुम्हाला वाटते की औषधांनी नाही होत आहे करून, तुम्ही इतर एक्सटर्नल हेल्प घेत आहे ते वगैरे, पण त्यात तुम्ही किती स्वतःला झोपून घेता. तर एवढं करूनही काय झालं, मुली काय बऱ्या झाल्या का, उलट जे काही आयुष्यभराची कमाई होती ती तुम्ही गमावली. कुठेतरी आपण आज जर मला म्हटलं माझ्या मुलीला आपण फिरायला जाऊ,
की लगेच उठून निघून जाणार का? थोडासा इथे विचार करायचा की मला का चल म्हणतेय, तिला वेळ आहे म्हणून ती मला चल म्हणतेय का, किंवा ती बिझी असती आणि मी तिला म्हंटल असतं माझ्या बरोबर इथे ती आली असती का? इथे थोडासा प्रॅक्टिकल करायचा. प्रत्येक मुलीने, प्रत्येक बाईने, प्रत्येक माणसाने थोडासा प्रॅक्टिकल विचार करायचा. भावनांच्या भरात वाहून जायचं नाही. मग ते कुणाच्या संदर्भात असू दे, स्वतःच्या संदर्भात असू दे, की आणखी जे काही आपले रक्ताचे नाते त्या संदर्भात असू. आपण 18 वर्षाच्या पुढे आहोत. 18 वर्षाच्या पुढे म्हणजे काय, आपली शारीरिक आणि मानसिक, बौद्धिक सगळी प्रगती झालेली आहे. आणि जी काही प्रगती झाली आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही कसं जगता त्यानुसार तुमचं वर्तन ठरतं. तुम्ही किती प्रगती केली, काय नाही केली, तुमचं वर्तन कसं आहे ते तिथं सांगितलेलं आहे, वेगळं काहीही नाही. आपलं सोशल फील्ड जे आहे फक्त ह्युमॅनिस्टिक अप्रोच आणि माणसांशीच काम करतं. प्राण्यांबरोबर आपण काम करतो का? तो अशा अनेक थेरी इथे दिलेल्या आहे. ह्याच्यामध्ये शेड्यूल ऑफ रिइन्फोर्समेंट काय होतं उंदराचं, तर वेगवेगळे शेड्यूल्स होते ज्यातनं ते इन्फोर्स करत होते की त्याला काय फॉलो करायचंय. कंटिन्युअस रिइन्फोर्समेंट शेड्यूल आहे, ऑर्गॅनिझम गेट्स इन्फोर्समेंट आहे, प्रत्येक वेळी त्याचं जे बिहेवियर आहे त्यानुसार आहे का हे तर बघितलं गेलं. फिक्स रेशिओ आहे का शेड्यूलचा, रिइन्फोर्समेंट आहे का जे दिलेला आहे, आणि रिस्पॉन्स सुद्धा आहे का सर्टन नंबर ऑफ टाइम, म्हणजे त्या उंदराचा रिस्पॉन्स कसा आहे. आधीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर कुत्र्यापुढे जर अन्न आहे तर त्याची प्रोसेस ऑफ सलायव्हेशन सुरू होते. इथं काय आहे, इथं आता उंदराला कळून चुकलंय की मी जर लिव्हरचं बटन दाबलं तर मला अन्न मिळणार आहे. फक्त खाण्याच्या संदर्भातलेच इथे एक्सपेरिमेंट घेतलाय. फक्त क्रिटिकल अनालिसिस जे आहे की आधीच्या थेअरी मधलं मी तुम्ही येण्याच्या आधी एक पॉईंट सांगितलं की पावलोसची जी लर्निंग थेअरी आहे त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन आणि क्रिटिकल अनालिसिसचा एक पॉईंट होता की हे जे प्रिन्सिपल आहे फक्त जे काही एक्सपेरिमेंट कंडक्ट करण्यात आले हे फक्त आणि फक्त प्राण्यांवर करण्यात आले होते, माणसांवर नाही. म्हणून इथे डाऊटफुल काय विचार केला गेलाय, का डाऊटफुल याला संशयित नजरेने बघितले गेलंय, तर हे जे प्राण्यांवर प्रयोग केलेले आहेत हे माणसांसाठी देखील अप्लिकेबल असेल की नाही हे अजूनही क्लिअर नाही, असं क्रिटिकल अनालिसिसचा इव्होल्युशनचा मुद्दा मांडलेला आहे. ॲव्हर्सिव्ह स्टिम्युलस मध्येही काय असतं, अपोजिट असतं हे रिइन्फोर्समेंटच्या. कधी कधी हे अनप्लेजंट किंवा पेनफुल असू शकतं. म्हणजे जसं मी मग ॲबनॉर्मल बिहेवियर त्यांच्याकडून होऊन गेलं, पण ते अनप्लेजंट आणि पेनफुल आहे की नाही आत्ता सध्या. आज सोशल मीडियाला त्या इतकं वेदनादायी, म्हणजे त्यांचा तो व्हिडिओ बघतानाही खूप दुःख होते की किती साधी माणसं आणि किती सहज विश्वास ठेवणारी ही माणसं होती की कोणी कसंही सांगितलं आणि त्यांनी केलं. तर त्यांच्यासाठी हे जे घडून गेलंय हे खूप अनप्लेजंट आहे, म्हणजे नको असणारं होतं. पेनफुल आहे की त्यातनं त्यांना खूप दुःख होतंय की आज संपूर्ण जगातनं त्यांच्यावर टीका होत आहे की इतकं उच्च शिक्षित विदेशात राहणारं सगळं करणारं कसं काय असं करू शकतं. पण ते त्यांच्याकडून होऊन गेलं म्हणून त्यांना आपण काय पिंजऱ्यातच बंद करणार आहे. त्यांना त्यांची चूक कळाली की आम्ही ते केलं. आज ते त्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग शोधत आहेत. जे काही होतं हे अतिशय अनप्लेजंट होतं, पेनफुल होतं त्यांच्यासाठी. आणि आय होप, कदाचित मला असं वाटतं की ते आयुष्यभर याच्यातनं निघू शकतील की नाही, कारण सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करत, पण जे काही होतं ते सगळं त्यांनी गमावलं. ती प्रोबॅबिलिटी जी आहे की ज्या प्रकारे आपलं बिहेवियर पाहिजे होतं ते इथे कमी झालेली आहे आणि आयुष्यभराचं तो ट्रॉमाचं घेऊन बसलेलं आहे ॲव्हर्सिव्ह स्टिम्युलस. सेकंडरी रिइन्फोर्स मध्ये काय आहे, तर हे न्यूट्रल स्टिम्युलस आहे जे की अक्वायर केलं जातं रिइन्फोर्सिंगच्या ॲबिलिटीच्या द्वारे. पण कधी, तर जेव्हा हे प्रेझेंट केलं जातं ॲट द टाइम, त्या वेळेवर जेव्हा प्रेझेंट केलं जातं तेव्हा, कारण इथे रिस्पॉन्स डिलिव्हर होणं गरजेचं आहे. तो कुत्र्याचा असू दे, रॅटचा असू दे किंवा माणसांचा असू दे. आत्ता जे काही ते कपल जे सांगतात सुपरस्टिशियस ॲबनॉर्मल बिहेवियरचं, तर ते काय सांगतात, ते जे काही मांडतायत हा त्यांचा रिस्पॉन्स आहे. त्यांनी रिस्पॉन्स कसा दिला आहे, निगेटिव्ह दिला, कारण जे काही घडलं ते निगेटिव्ह घडलेलं आहे. सक्सेसिव्ह अप्रोक्सिमेशन किंवा शेपिंग मध्ये काय म्हटलंय, तर अप्रोक्सिमेशन किंवा शेपिंग हे कशाला अलाउ करतं, तर डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्सला जे की एक्झिबिट करतात सम टाइम्स ऑफ सॉर्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स, म्हणजे जटिलता ज्याला आपण म्हणतो त्या जटिलतेचे वेगवेगळे परिणाम बिहेवियरच्या कॉन्टेक्स्टमध्ये. ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व असतं, तर सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये रिइन्फोर्समेंट इन्व्हॉल्व असतं बिहेवियरचं, जे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ज्या डिझायर्स आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत त्याच्याशी ते सेम असतं किंवा सिमिलर असतं असं म्हटलेलं
आहेस. म्हणजे या सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन किंवा शेपिंग जे आहे थोडंसं पॉझिटिव्ह स्वरूपामधलं आहे. सुपरस्टिशियस आणि ॲबनॉर्मल बिहेवियर, तर मी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगितलं आहे की स्किनरच्या मते हे सुपरस्टिशियस बिलीफ जे आहे आणि ॲबनॉर्मल बिहेवियर हे ॲट्रिब्युटेड असू शकतं कशामध्ये, कंडिशनिंगमध्ये. कंडिशनिंगमध्ये जे की अनडिझायरेबल बिहेवियर असतात सेम. डिझायरेबल आणि अनडिझायरेबल, पाहिजे असणारं आणि नको, एक्सेप्ट असणारं आणि अनएक्सेप्टेड, अशा प्रकारचं हे बिहेवियर आहे जे मॉडिफाय केल्या जाऊ शकतं डिफरंट टाइप्स ऑफ टेक्निक्स वापरून. आता इथे एक प्रश्न असा आहे की हे मॉडिफाय केल्या जाऊ शकतं, 100% मॉडिफाय केल्या जाऊ शकतं त्या कपल्सच्या संदर्भात की आतापर्यंत जेवढं आपण बोललो होऊन गेलं, पण आता ह्याच्यामध्ये सुधारणा काय करता येईल. जे गेलं ते मिळेल की नाही ह्याची काही शाश्वती नाही. सगळ्यात आधी ही गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे मानसिक स्वरूपात. भावनिक सपोर्ट सगळीकडून मिळणार, पोलीस यंत्रणा मदत करेल त्या मांत्रिकाला शोधून काढण्यासाठी, पण जे काही विक्री झाली, जे काही संपत्ती गेली ती परत तशीची तशी मिळणार. तुमचं बिहेवियर तुम्हाला मॉडिफाय करायचे की आधी जे काही होतं ते काय आता तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही एक्सेप्ट करायचं आणि त्यानुसारच तुमचं वर्तन असलं पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही त्या अनप्लेजंट सिच्युएशन मधनं बाहेर पडू शकता आणि नॉर्मल लोकांसारखं जे काही ॲबनॉर्मल बिहेवियर तुमचं झालं ते नॉर्मल मध्ये येऊ शकतं ऑपरंट कंडिशनल मध्ये. हे वेगवेगळ्या टेक्निक वापरून असंच इथे सांगण्यात आलेलं आहे, वेगळं काही नाही. म्हणजे एकच एक्झाम्पल तुम्ही सगळ्या मुद्द्यांमध्ये वापरू शकता समजून घेण्यात. मी जे उदाहरण सांगितलं यापेक्षा वेगवेगळे उदाहरण तुम्ही घेऊ शकता. एक स्टोरी आय थिंक मी वाचली होती सोशल मीडियावरच की एक गाव होतं, त्या गावामध्ये आदिवासी भाग जास्त होता, खूप गरीब. ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे की आदिवासी हा भाग हा अतिशय गरीब असतो कारण तेवढी साधनं संसाधनं इकॉनॉमी त्यांच्याकडे नसते. त्याच्यामध्ये त्या गावामध्ये चेटकीण हा जो विषय म्हणजे लाईक ह्याच्याशी सुपरस्टिशियस, अंधश्रद्धेला धरून की चेटकीण, भूत, करणी, जादूटोणा ह्या संदर्भात त्या गावामध्ये खूप विश्वास होता, खूप. म्हणजे प्रत्येक घरामध्ये एकतरी व्यक्ती ते प्रकार करायची. आता त्या गावामध्ये असंही होतं की जर कुणाला ते शिकायचं असेल तर त्याच्यासाठी ते शिक्षण घेण्यासाठी त्या घरातला एका व्यक्तीचा नरबळी द्यायला लागतो. आता काय करायचं, 2 मुली होत्या त्या बाईला, नवरा होता आणि ती, हे 4 लोकांचे कुटुंब. आता ते जे प्रशिक्षण त्या घेत होत्या चेटकीण बनण्याचं त्याच गावातल्या इतर महिलांच्याकडून, नरबळी कुणाचा द्यायचा, नरबळी त्यांनी स्वतःच्या बापाचा दिला. बरं, आदिवासी भाग किंवा पर्टिक्युलर एक कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये हे खूप जास्त विश्वास ठेवणारं आहे. म्हणजे त्यांचा ह्याच्यावरच विश्वास आहे की डॉक्टर वगैरे न मांडता ते हे जे सुपरस्टिशियस बिलीफ्स आहेत ह्याच्यावर ते विश्वास ठेवतात. पण जेव्हा ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली की एक पोलीस अधिकारी काहीतरी त्या जंगलात जात असताना कामानिमित्त त्याला एक कवटी सापडली, कवटी. बरं, ही कवटी सापडली, हाडं सापडली, पण बाकीचं काय. तर असं त्यातनं त्यांनी जो शोध घेतला, त्यांनी जी काही ती केस हँडल केली, त्यातनं असं आलं की तो ज्याचं नरबळी द्यायचा असतो त्याचं स्किन, त्याचे शरीर, त्याचे लचके हे शिजवून ते खायचं. हे सगळं केल्याने तुम्हाला चेटकिणीचं ॲज अ चेटकीण म्हणून तुम्ही प्रशिक्षित होता, ट्रेन होता. जसं कसं तुम्ही नेट किंवा सेट परीक्षा पास झाले की असिस्टंट प्रोफेसर होऊ शकता, तसं ते की तुमच्या घरातल्या व्यक्तीचा नरबळी द्यायचा, ते मांस शिजवून खायचं, त्याचं रक्त प्यायचं, हाडं फेकून, म्हणजे तुमचं प्रशिक्षण कम्प्लीट झालं. म्हणजे अनबिलिव्हेबल 21व्या शतकामध्ये हे होतंय. अजूनही तो समाज किती मागास आहे आणि आपण ॲज अ उच्च शिक्षित म्हणून काय करतोय. कोर्टाकडून जी काही शिक्षा मिळायची ती मिळेल, पण हे जे प्रचलित झालंय ते कारण त्या गावाची ती प्रथाच आहे, त्या गावामध्ये तेच चालतं. तुम्ही कशाला विरोध करा. ठीक आहे, आज त्या माणसाची कवटी हाडं दिसली, असे कितीतरी मृतदेह असतील की आजपर्यंत आपल्याला कळाले. आणि तेही हे सांगून करायचं नाही, पण काय करतात त्याच्यामध्ये की तो माणूस गायब झालाय, तो सापडत नाहीये असं पिक्चर क्रिएट करतात. ते स्वतः सांगत नाही की आम्ही असं
म्हणजे अक्षरशः त्या स्टोरी वाचताना, केसेस वाचताना पण अक्षरशः अंगावर काटे येतात. तर तुम्ही विश्वास ठेवू शकाल का की हे घडतंय आपल्या 21व्या शतकात? हे खूपच निगेटिव्ह स्रोत आहे बिहेवियर. सो हे जेव्हा बिहेवियरच्या वेगवेगळ्या थेरीज आपण शिकतो, तर त्याच्यामध्ये अशा केसेसही अजून एक मला वाटतं येरवाडा फिमेल प्रिझन मध्ये एक लेडी 40-45 वर्षाची लेडी ला जेल झाली पुण्यात. ती काय करायची, छोट्या छोट्या मुलांना किडनॅप करायची. त्यांचं अगेन ते रक्त प्यायचं, ते त्याच्याशी संदर्भात त्यांचं रक्त प्यायचं, त्यांना मारायचं, त्यांच्याशी केन नखाने काढायची आणि त्या मुलांना जे काही उरले सुरले मुलं त्यांना गाडायचं. असे तिने 6 मुलांच्या संदर्भात केले. जेव्हा उघड झालं तिला जेल झाली. जेल झाली ना, कायद्याने जी शिक्षा मिळते, पण त्यांची जी विचार करण्याची प्रक्रिया आहे, प्रोसेस, थॉट प्रोसेस आहे, ही कशी तुम्ही बदलणार? तर ती शिक्षा मिळवल्यामुळे तिला काय वाटणार आहे की मी माणसांना मारलं म्हणून मला शिक्षा झाली, मुलांना मारलं म्हणून शिक्षा झाली. पण ती म्हणते ना की आमच्या समाजामध्ये हेच आहे, हे आम्हाला करायलाच लागते. त्याला कसा तुम्ही तडा देणार? हे करण्यासाठी खूप खूप दिवस काम करायला लागतं. थॉट प्रोसेस बद्दल. आता थॉट प्रोसेस बदलवण्यासाठी तुम्ही जातीयतेचं एक खूप छान उदाहरण देऊ शकता की जात, आता बरीच लोक म्हणतात जात राहिली नाहीये, जातीवाद राहिला नाही, पण आपण म्हणतो का जातीवाद आहे सगळीकडे. जातीवाद केव्हा नष्ट होईल, तेव्हा तुमची विचार करण्याची प्रक्रिया बदलेल तेव्हा. जात ही समाजात दिसून येते, पण ती तुमच्या मेंदूमध्ये इथे फिट झाली, त्याचं तुम्ही काय करणार? ती काढली पाहिजे, हो की नाही? जात ही जात नाही, असं बरेच ठिकाणी बरेचशा कॉन्फरन्सेस म्हणजे सोशल एक्सक्लुजनशी संदर्भितले वेगवेगळे कॉन्फरन्स, वर्कशॉप वगैरे किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये जातीला धरून वेगवेगळ्या टॉपिक्सवर प्रेझेंटेशन, सेमिनार, कॉन्फरन्सेस असतात. तर बऱ्याचशा ठिकाणातनं एक कॉमन सेंटेन्स कायम येतं की जात ही जात नाही. इंटरकास्ट मॅरेजेसच्या केसेस तुम्ही घ्या की आजही इंटरकास्ट मॅरेज केलं मुलींनी किंवा मुलांनी तर त्यांना असं लोकांच्या पुढं मारून टाकल्या जातं, खून केले जातात, जाळून टाकल्या जातात. हे काय आहे? तर तुम्ही इथून बदलत नाही तोपर्यंत हा बदल तुम्हाला दिसून येणार नाही. पर आता हा आपण म्हणतो की लोक बदलत नाही, लोकांची विचारसरणी बदलत नाही. लोकांना सोडा, तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. आज आपण जातीयता नाहीशी होण्यासाठी डॉक्टर किती प्रयत्न, आज आपण त्यांचं कॉन्स्टिट्यूशन फॉलो करतो ना, त्यांनी लिहिलं त्यांचं जे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे फक्त हे पर्टिक्युलर कम्युनिटीसाठीच आहे, हाही पूर्वग्रह आहे. कॉन्स्टिट्यूशन मधला प्रत्येक आणि प्रत्येक शब्द हा जगातल्या, आपल्या भारतातल्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये इथं असं म्हणतात जी काही निवडणुका होतात, शिकताय, तुमचे प्रॉपर्टीचे राईट, ते कुठून आले? काही गोष्टी नाही होऊ शकल्या त्या काळामध्ये. जे दिलंय हे आपल्यासाठी चांगलं आहे ना. म्हणजे मनुस्मृतीचा काळ चांगला होता की कॉन्स्टिट्यूशन वाला? कॉन्स्टिट्यूशन वाला, ऑफकोर्स. कारण मनुस्मृती काय म्हणतात, तर बाई ही फक्त घरातच पाहिजे, तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर येऊ नये. कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतं, तुम्ही बाहेर यावं, तिला सगळे अधिकार आहेत, कारण ती सुद्धा इक्वल आहे सगळ्यांच्या. ती सुद्धा सोसायटीचा महत्वाचा कंपोनंट आहे. आणि आपण म्हणजे इव्हनही जेव्हा आपण वल्नरेबल घटक शिकतो ना, वल्नरेबल घटक पुढे येईल, जे वंचित घटक काय आहे समाजाचे, तर त्याच्यामध्ये छान आहे की तिथं निघू शकतात महिला, मुलं, वयोवृद्ध, कॅटेगरी, वयोवृद्ध, मेंटली रिटार्डेड, नॉर्मल, हे सगळं वंचित घटकामध्ये येतं. पण महिला का वंचित मध्ये हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. नेक्स्ट तरी लिहिताना वल्नरेबल घटकांविषयी जर तुम्ही लिहिता तर त्यात हा शब्द प्लीज गाळून टाका, जो कोणी लिहिणार की महिला या वल्नरेबल नाही. सगळंच करू शकतात, सगळंच करतात. फक्त तुम्ही पूर्वीचा जो काळ होता त्यामध्ये त्यांना फक्त दाबून ठेवलं किंवा त्यांना जे हवं होतं, जे एक्सपोजर हवं होतं ते मिळालं नाही, त्या काही फार पुढे आल्या नाही. पण पुरुष प्रधान संस्कृती, पुरुष प्रथा सगळं होतं. अजूनही बऱ्याच सरपंच जरी असली महिला तरी तिचे सगळे कारभार तिचा नवरा किंवा घरातील इतर व्यक्ती पुरुष व्यक्ती बघतात. ओके, त्यातनं बाहेर पडतो. सो हे जे इव्हॅल्युशन सुपरस्टिशियस आणि अबनॉर्मल बिहेवियर मध्ये जे काही उदाहरणं तुम्हाला सांगितली, हे जरी तुम्ही आज उदाहरण म्हणून दिलं तरी पण सुटेबल आहे. कारण ॲबनॉर्मल म्हणजे मला सांगा, माणसांना मारून टाकणं, प्राणी जे वाघ, चित्ता वगैरे हे प्राण्यांची शिकार करतात,
माणसंच माणसांची शिकार करायला लागले. खूप अवघड आहे. म्हणजे काय होऊ शकेल आपल्या देशात. भारताकडे ना, भारतातले लोक खूपच इंटेलिजंट, पण त्यांची जी इंटेलिजन्सी आहे ना, त्यांनी प्रॉपर वेनी वापरली नाही. त्यांनी ती प्रॉपर वेनी वापरली ना, तर ते खूप पुढे जाईल. म्हणजे अमेरिका सारखा देश, आज 70% नागरिक तिथे भारतीय आहेत. सगळे भारतीय जर बाहेर काढले ना अमेरिकेत, तर तिथे झिरो इकॉनॉमी, झिरो. का आपली लोक तिथे गेली? कारण त्यांच्या टॅलेंट त्याबद्दल त्यांना खूप पैसा मिळतोय, स्टेटस पर भारताने केली का प्रगती? भारत झाला का अमेरिका? नाही. पर अमेरिकेतली लोक आपल्याकडे येत आहेत का स्टेबल व्हायला? नाही. पण भारतातली जातात ना. अमेरिकाच नाही, दुसरी कुठलीही देश घ्या, कॅनडा, लंडन मधली लोक म्हणणार आहे का आम्हाला भारतामध्ये सेटल? कारण काय? ते तर आहेच, पण तेवढं आपण डेव्हलप केलं. आज सगळ्यात मोठी मिनिस्ट्री भारताकडे आहे. सगळ्यात मोठी मिनिस्ट्री. पण कोटीचे कोटीचे घोटाळेच आपण दररोज ऐकतो, दररोज. म्हणजे आपल्या लोकांसाठी कोणी काम नाही करत आहे तिथे. ठीक आहे ना, तिथे काय करप्शन नसेल का? असो. त्यांच्या बातम्या आपण कुठे ऐकतो? डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाचा त्यांचा जास्त बोल. प्रत्येक लोक काम करतो. तिथे तुम्हाला घरकाम करायला पण बाई मिळत नाही. आणि जर चुकून मिळाली तर ती पण एकदम काय काय गाडीतनं काम करायला येईल. इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे. एवढी इकॉनॉमी स्ट्रॉंग त्यांची असून त्यांच्या लोकांसाठी ते काम करून इतर देशातले पण सिटिझनशिप ते देत आहेत. फॉर एक्झाम्पल, मला माझ्या कुटुंबाबरोबर त्या देशात जायचंय, फॉर एक्झाम्पल कॅनडा, लंडन, ऑस्ट्रिया, जर मला जायचंय तर ते सुद्धा प्रोसेस ते लोक करतात. म्हणजे काय करतात? तर आज जे माझं शिक्षण इथे आहे इंडियन कॉन्टेक्स्ट, त्याचं ते इव्हॅल्युएशन तिकडे कर त्यांच्या देशात. समजा मी आज ग्रॅज्युएट आहे, कदाचित ते मला 12वीच कन्सिडर करू शकतात. त्यांची तेवढं स्ट्रॉंग एज्युकेशनल सिस्टीम आहे आणि त्या एज्युकेशन सिस्टीमवरच त्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. पण तिथं गेल्यानंतर आज ते बाहेरच्या पण नागरिकांना सिटिझनशिप देतात. म्हणजे तेवढं इकॉनॉमी त्यांची आहे की आम्ही आमची पोसून तुम्हालाही हे काम देऊ शकतो. तुम्हालाही तुमच्या स्किलनुसार, क्वालिटीजनुसार एवढा एवढा पगार, एवढं एवढं पॅकेज आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आपल्याकडे आहे का? ही आपल्याकडची लोक बाहेर चालली आहेत. मला वाटते एक काहीतरी डेटा मागच्या आठवड्यामध्ये रिव्हील झाला आहे की 2019 पासून तर 2025 आतापर्यंत किती मायग्रेशन झालंय दुसऱ्या देशात. म्हणजे लाखो, 30-30 लाख एकेका वर्षी लोक जात आहेत आपल्या देशात. आपली तेवढी लोकसंख्या पण आहे म्हणा, आपल्याला काही फरक पडत नाही गेली काय, पण का जात आहेत? आज दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घ्यायला आपण तयार झालो, काहीतरी चुकीचं गोष्टी घडतात एवढं मात्र लक्षात घेतलं पाहिजे. आपण सोशल वर्क शिकतो, सोशल वर्कने काही फरक पडलाय का? नाही पडला. नुसतं आपण सोशल प्रॉब्लेम्स घेऊनच त्याच्यावर डील करतो इंटरनेटवर, पण थॉट प्रोसेस बदलण्यासाठी कोणीही फारसं काम केलेलं नाही. हो की नाही? जातीयतेचं आपण एक परफेक्ट उदाहरण देतो की जाती जात कास्टिझम असते. कास्टिझम मध्ये सगळ्यात महत्वाचं त्याचा असोसिएटेड प्रॉब्लेम जो आहे इंटरकास्ट मॅरेजेस. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी कास्ट रिमूव्हल करण्यासाठी सोसायटीमध्ये दोन गोष्टी, इंटरडायनिंग आणि इंटरकास्ट मॅरेजेस, हे दोन मुद्दे त्यांनी प्रामुख्याने सांगितले. आता ह्या दोन मुद्द्यामध्ये इंटरडायनिंग सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये जेवलं पाहिजे. ते आता दिसून येतं आपल्याला. कोणी म्हणत नाही की तू कुठल्या कास्ट आहे असं जेवताना आपण म्हणतो का कुठं गेलो तर? किंवा शाळेत तर नाही, पण कॉलेजेसमध्ये थोडी बुद्धी आलेली असते आपल्याला, की आपण असं म्हणतो का आपल्या तू कुठल्या कास्टची आहे? ते कास्ट बघून आपण मैत्री करतो का? नाही. ओके. जेवण करताना आपण कसं करतो का? लग्न करताना आपण कास्ट बघतो. तर इंटर डायनिंग प्रश्न सुटलेला आहे. बरीच लोक एकत्रित बसून खातात, पितात. हरियाणा, राजस्थान वगैरे थोडंसं दिसून येतं. फोरो इंडिया फाउंडेशन आहे मुंबईत, तिथे एक ऑर्गनायझेशन जे खूप डिस्क्रिमिनेशन खूप चांगलं त्यांचं काम वेगवेगळ्या राजस्थान ते त्यांचं काम आहे. तर राजस्थानचे छुआछूत हा प्रकल्प त्यांचा सुरू आहे. छुआछूतच नाव दिलं की एससी कॅटेगरी आणि अप्पर कास्ट मधलं जे डिस्क्रिमिनेशन आहे ते कसं कमी करताय त्याच्यावर त्यांचं काम चालू.
त्या प्रकल्पालाच त्यांनी छुआछूत नाव दिलं. म्हणजे छुआछूत म्हटलं की पण लोकांच्या डोक्यात प्रकाश पडतो की का असं नाव दिलं. तर हे खूप चांगल्या प्रकारे दोन मार्ग सांगितले, त्यातला एक तर आता खूप कमी झालाय, म्हणजे 1 to 5% मध्ये तो दिसतो. पण इंटरकास्ट मॅरेज होतात, नाही होत असं नाहीये, करतात. आजकाल युवक पुढे येत आहेत. काही संस्था संघटना पण ह्याच्यावर खूप चांगलं काम करतायत. वेगवेगळे कॉन्फरन्सेस होत आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. इंटरकास्ट मॅरेज केलं तर स्टेट गव्हर्नमेंट 50,000 त्या कपलला देतं, क्रायटेरिया कम्प्लीट केला तर. सेंट्रल गव्हर्नमेंट आधी 2.5 लाख द्यायचं. हे काय आहे, तर हे मोटिवेशन आहे गव्हर्नमेंट की तुम्ही हे आता सुरू करा, सगळा भेद मिटवून टाका. त्यासाठीच एक मोटिवेशन. पण पैसा देऊन होणार आहे का? तुमचे अवेअरनेसचे प्रोग्राम्स पाहिजे, काहीतरी फरक. ती किती म्हटलं ना, जरी आज एखादं कपल आपल्या पुढे आलं आणि त्यांनी तर म्हणते आम्ही इंटरकास्ट मॅरेज केलं, तरी पण आपण विचारतो तुझी जात काय आणि तुझी जात काय? हा फरक पडला पाहिजे. हा फरक नाही पडणार अजून, त्याला काम करायला लागतं. तो असे वेगवेगळे नुसतं थेरी मध्ये पुस्तकात लिहिले ते शब्द लिहून होणार नाही, मला एक्झाम्पल द्यायला लागतील. पण आता तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे, त्याच्यामध्ये काय एक्झाम्पल लिहिण्याची गरज नाही. पूर्वी ज्या एक्झाम होत्या ना, त्याच्यामध्ये असं सगळं लिहायला लागायचं आणि म्हणून एवढी मोठी मोठी पुस्तकं. नाहीतर मी म्हटलं तर कशाला एवढी थेरी सगळे मला क्वेश्चन आन्सर आधी थेरी. सो इव्हॅल्युएशन घेऊया स्किनर थेरीचं. ही जी थेरी आहे पर्सनॅलिटी हिची, ही त्याच्यामध्ये काही सर्टन टाईपच्या स्ट्रेंथ आहेत ज्याला आपण मजबूत बाजू म्हणतो, आणि काही विकनेसेस सुद्धा. हे प्रत्येक गोष्टीमध्ये होतात की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जसं म्हणतो, डिसएडव्हान्टेज ॲडव्हान्टेज जसं म्हणतो, तसंच स्ट्रेंथ आणि विकनेसेस पण आहे. स्वॉट अनालिसिस ऐकलंय का? SWOT. गुड. काही स्ट्रेंथ जे आहेत स्किनर थेरीच्या, तर ते म्हणतात की हे सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स झाले, जे शास्त्रीय जे प्रयोग झाले त्याच्यावर बेस असणारी थेरी आहे. काही म्हणतात की जो रोल आहे इन्व्हायरमेंटचा, वातावरणाचा, तो जो रोल आहे इन्व्हायरमेंटचा त्याच्यावर इम्फोसाइज झाली आहे शेपिंग करण्यासाठी पर्सनॅलिटी. अतिशय महत्वाचा मुद्दा इथे सांगितलंय की जे आपल्याला इन्व्हायरमेंट मिळतं, जिथे आपली जडणघडण होते, त्याच्यावर ही थेरी बेस्ड आहे, इम्फोसाइज करते, असं स्किनरनी म्हटलंय. अतिशय योग्य मुद्दा त्यांनी सांगितलंय की आपल्याला काय वातावरण मिळतं. मी जसं सांगितलं की त्या गावाचं चेटकिणीच्या ट्रेनिंगचं पूर्ण गावाचं वातावरणच ते आहे ना. तर त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी कशी घडत आहे, तर ते इम्फोसाइज करतात त्या वातावरणात. म्हणून इथे म्हटलं आहे की इम्फोसाइज करतो तुमचा रोल काय आहे इन्व्हायरमेंटचा तुमच्या पर्सनॅलिटी घडवण्यामध्ये, ते इम्फोसाइज इथे करतो. थेरापेटिक अप्लिकेशन सुद्धा आहे याच्यामध्ये. थेरी जास्त प्रत्यक्षात खूप चांगल्या पद्धतीने वापरलेला आहे. थेरापेटिक अप्लिकेशन आहे या थेरीमध्ये. तुम्ही थेरी अप्लाय केली नाही तरी अप्लाय करताना थेरीचा सुद्धा बेस घेण्यात आला, थेरीचा सुद्धा सपोर्ट घेण्यात आलेला आहे. आता स्किनरची थेरी अजून क्रिटिसाइज करते वेगवेगळ्या मुद्द्यांना, इव्हॅल्युएशन मध्ये कन्सिडर करा. पण क्रिटिसिझमचे मुद्दे काय आहे, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह थेरी जी आहे पर्सनॅलिटीची ती अजिबात इथे रिफ्लेक्ट होत नाही. कॉम्प्रिहेन्सिव्ह थेरी म्हणजे काय, तर सर्वसमावेशक सिद्धांत जे आहे ते सर्वसमावेशक सिद्धांत हे पर्सनॅलिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये रिफ्लेक्ट होत नाही, असं थेरीमध्ये म्हटलं आहे. म्हणजे पर्सनॅलिटी विषयी सगळ्याच गोष्टी इथं कन्सिडर केल्या गेल्या आहेत, सगळ्याच घटकांवर बोलल्या गेला आहे असं इथं म्हटलेलं नाही. बायोलॉजिकल फॅक्टर जे आहे त्या बायोलॉजिकल फॅक्टरचा जो रोल आहे तो इथे इग्नोर केला गेला आहे, दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर म्हणजे काय, ते बरेचशा प्रमाणामध्ये असं म्हणतात की जे जेनेटिकली आलंय, अनुवंशिकतेने आला आहे, की जर माझी आई वडील खूप शांत स्वभावाचे असतील तर मी शांत स्वभावाची, माझे आई वडील कलर कॉम्प्लेक्स, तर तो जो बायोलॉजिकल फॅक्टर आहे तो इथे दुर्लक्षित करण्यात आलेला आहे, तो इथे कन्सिडर केला नाही. आता काही म्हणजे उंदराचे वगैरे किंवा खूप असे छोटे छोटे एक्झाम्पल्सवर काम केलं या थेरी, पण इनडेप्थ केस स्टडीज इथे केलेल्या नाही. आता इनडेप्थ केस स्टडीज रिसर्चमध्ये तुम्हाला क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथडमध्ये दिसून येतात. इनडेप्थ केस स्टडी तुम्ही एक केस घेऊनही त्याच्यावर खूप निरंतर अभ्यास करू शकता, फार त्या केसच्या मुळात जाऊ शकता. तर तसं ह्या थेरीमध्ये झालेलं नाही.
स्किनरच्या असं म्हटलेलं आहे. आता स्किनरचं जे अप्लिकेशन आहे प्रिन्सिपल्सचं, तर हे ॲनिमल्सच्या बिहेवियरला धरून आहे, नॉट ह्युमन बिहेवियरला धरून. आधीच्या पण थेरीमध्ये हा मुद्दा आला होता की जे काही बिहेवियर आहे, ठीक आहे, स्किनरचं जे अप्लिकेशन आहे प्रिन्सिपलला धरून ॲनिमल बिहेवियरचा, तर हे ह्युमन बिहेवियरसाठी व्हॅल्यू सिंक आहे असं म्हटलेलं आहे. काही खूप महत्त्वाचं नाही. म्हणून ह्युमन बिहेवियर हे खूप कॉम्प्लेक्स आहे असं म्हणतात. जर आता उंदरावर, कुत्र्यावर एक्सपेरिमेंट होत आहेत, तेच एक्सपेरिमेंट आपण माणसांवर घेतले तर ते अप्लिकेबलच होईल असं नाही, कारण प्रत्येक माणसाची बुद्धिमत्ता ही वेगळी आहे. आज मी जर कन्सिडर केलं त्या उंदराच्या ठिकाणी मी ठेवलं, तर माझ्या बुद्धिमत्तेनुसार मी ते बटन यूज करेल. तुमच्या बुद्धिमत्तेनुसार तुम्ही पहिलं बटनच प्रेस कराल असं नाही, दुसरं चौथंही करू शकता. पण उंदर आणि प्राणी हे सारखं सारखं करू शकतात असं इथे म्हटलं. सो ही होती लर्निंग थेअरी ऑफ स्किनर. ते लिहिलंय बोर्डवर, ते लिहायचं असेल लिहून. आपल्या 4-5 थेरी आहेत. ह्युमॅनिस्टिक थेरी आहे पर्सनॅलिटीची, अल्बर्ट बांडुराची सोशल लर्निंग थेरी आहे, मास्लो हायरार्की ऑफ नीड्स, कार्ल रॉजर. लिहायचं लिहून घ्या, 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत येऊ. मला एक मेसेज किंवा मेसेज टाक आज संध्याकाळी 7-8 नंतर. 7ला तर मी घरी पोहोचते, तेव्हा मी लगेच त्या पिशव्या काढून पेपर 1 आणि अजून काय सांगितलं, एक ट्रूमॅनचं पण पुस्तक आहे माझ्याकडे, पेपर पुस्तक ते रेफर करायला करू शकतो वेगवेगळ्या 7-7:30 पर्यंत. आपली सकाळी 9ला 9:30-10 आम्ही येतो तेव्हा सुरू झाली. पण एकदा सकाळचा टायमिंग एकदा विचारून घ्या रिसेप्शनला. पण असे दिवसभर असतात, मुलं असतात तिथे, काही पुस्तकं लागली तर इथून घेऊ शकतात आणि तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट, पैसे नाही. मग तिथे पे करायचं होतं का? नाही नाही, आपली इथे फ्री आहे, तुम्ही कुठल्याही अभ्यास घेऊ शकता असं नाही. पण आता हे याच्यासाठी की प्रत्येक बॅच उलट छान असे तुमच्या लायब्ररी असतात तसं आहे, वॉशरूम, पाणी सगळंच आहे. पुस्तकं लागली तर इथं आहे वेगवेगळ्या, हे त्यांचंच पुस्तक आहे, घेऊ शकतात. मी आणून ठेवेल पुस्तक. पण काही चार्जेस नाही, तुमच्यासाठी फ्री आहे. पण टायमिंग 7 पर्यंत तर मी असते, तोपर्यंत 6 पर्यंत ऑफिस टाइमच्या वेळी उघड. 9ला येत, 9-9:30 पर्यंत सगळे येतात. त्याला सबमिट झालं, परीक्षा तर जानेवारीमध्ये. सगळे क्वेश्चन पेपर काढा आणि सोडवा, काय बाकी नाही केलं ते चालेल, आरामात होते. थोडंसं कन्सेप्टचं अवघड अवघड म्हणजे नावं इयर ते जुने क्वेश्चन पेपर बघितले ना, त्याचा तुम्हाला अंदाज येईल. पण पेपर हा पण पुस्तक तुम्ही वापरू शकता दिवसभर, पेपर झालं तुम्हाला टेबलावर घेऊन जाईल. कधी आणि आजचा रिझल्ट कधी येण्याचे फायनल ते झालं, नॉर्मलायझेशनचं झालं. काहीतरी त्या नॉर्मलायझेशन मध्ये असं म्हणतात की ते 24 नंतर वाढवलं. त्यांनी चुकीचं दाखवलं. पण सेकंड शिफ्ट मध्ये माझ्या फ्रेंडचा होता, ती म्हणजे मला सोपी वाटला. सोशल वर्कचे क्वेश्चन सोपी होते, पण तुमचं जे नॉन टेक्निकल होता ना, मराठी, जनरल नॉलेज, ते अवघड होतं. सोशल वर्क कुणालाही हार्ड गेलेलं नाही. 40 पैकी मी तर म्हणते 40 पैकी 40ही मिळू शकतात. फक्त तुमचं जो स्कोर आहे तो इकडे पाहिजे होता. आता हा स्कोर कुणाचा होतो, त्याचे कॉम्पिटेटिव्हचा एक्झामचा अभ्यास. आता मी जाऊन परीक्षा दिली, मला सोशल वर्कचे सगळे मिळतील, पण इथे मला 0 मिळाले तर मी काय सांगणार ना. कारण मी का फॉर्म भरला, तर ही MSW शी संबंधित परीक्षा होती म्हणून. पण मी करते का कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम, त्याच्यामध्ये माझा स्कोर होतो.
शकतो यश. काय नाही, दर 2 वर्षांनी DMER नाही. आता 2023 मध्ये निघाले होते DMER, 2025 तयारी ठेवा, अजून निघणारच आहे का. DMER डिपार्टमेंट बंद थोडी होणार आहे, किंवा आपल्या ज्या इतरही फील्ड आहेत त्या बायोटेकमध्ये. पण तिथे कॉम्पिटिशन काय असतं, तर तिथे एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. दिव्यांग हे अपंग कल्याण. हम्म. हा, एक्झॅक्टली. पण नाही, हे जे तुम्ही म्हणताय ना, हा लढा खूप दिवसापासून सुरू आहे. एक जवळपास 5-6 वर्ष तरी मला माहिती आहे की सुरू आहे, त्याच्या आधी असेल. इव्हन TRTIच्या निघायचे, महिला बालकल्याण निघायचे, तर पूर्वी हे फक्त MSW साठीच असायचं की MSW ची पोस्ट आहे. पण आता काही कालांतराने इतकं कॉम्पिटिशन वाढलं की आपलं MSW मागे पडलं. नाही दिसत, क्वालिटीच दिसत नाही. आपली क्वालिटी दिसत नाही, हेच तर आपलं लॅक आहे ना आपल्या प्रोफेशनचं, की आपलं प्रोफेशन सारखं दुसरं प्रोफेशनच नाही आहे, पण रेकग्निशन नाही. फक्त सरळ सेवा. अरे, MSW हार्डली एखादं दुखादं गेलं असेल चुकीने. पण ते जे 202 जागा होत्या त्या सगळ्या 202 जागावर MSW. की आत्ताच्या ज्या जागा निघतील, उलट एनी ग्रॅज्युएट वाले आता काय, तर जे लोक कॉम्पिटेटिव्ह. आपण आहे. म्हणजे एक ते सुरुवातीचं जेव्हा पहिलं युनिट शिकवतो ना आपण, डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेशनल सेटिंग, त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आहेत की आपल्या ज्या डिफरंट टाईप्स ऑफ असोसिएशन पण ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह असतात, तर हे सगळे प्रश्न आपल्या पुढे आलेच नाही. इव्हन इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही असोसिएशन होतात त्या खूप ऍक्टिव्ह. इव्हन आपल्या प्रोफेशनला लायसन्स मिळणं सुद्धा गरजेचं आहे. ते लायसन्स सुद्धा अजून मिळालं नाही, म्हणजे इतकी मोठी मोठी लोक असून आपण काय करतो काय. कारण ना, एक एका टोकाला दुसऱ्या टोकाला प्रत्येकाचं. आणि आजकाल काय झालंय, एक 5-6 वर्षामध्ये, की FCRA आता बसत फॉरेन कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं आणि आपली NGO चालून बसायची, की विदेशातला पैसा येतो, मी कशाला काय करू, माझं पोट भरते आणि पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मिळते, मी कशाला समाजासाठी करू किंवा मी कशाला प्रोफेशनसाठी काही करू, असं आहे. सो हे जे आहे ना तुमचे मुद्दे, हे अतुल सावेकडे जाण्यापेक्षा समाज कल्याण मंत्री जे आहेत, आता मला वाटते संजय शिरसाट सर समाज, ते फार ऍक्टिव्ह असतात अशा. पण कंटिन्यू तुम्हाला फॉलोअप घ्यायला लागतं. तुमची एक कमिटी आहे, नुसतं काय होतं ना, की कमिटी करते समिती करते म्हणजे बाकीचे आम्ही करतो. तुम्ही जा ना मॉब घेऊन, त्यांचं घर मोठं कंप्लीट. तुम्हाला माहितीये का, आधी क्रिमिनॉलॉजी एक स्पेशलायझेशन होतं ना, सगळं गुन्हेगारी शास्त्राची. ते स्पेशलायझेशन आता सगळीकडे बंद झाले, कुठंच नाहीये. जसं आपण मेडिकल अँड सायकेट्री किंवा FCW करतो, URCD, तसं क्रिमिनॉलॉजी होतं. क्रिमिनॉलॉजीचं डिपार्टमेंट का बंद झालं, ते स्पेशलायझेशन, कारण परमिशन मिळत. ते लोक परमिशनच देत. आता सगळा कारभार बाहेर निघतो ना, ते त्यांना सगळं कळतं. आणि आपण राईट बेस्ड अप्रोचने, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोचने करतो. मी इथून MSW झाल्यानंतर मी मॅजिक ऑफ इंडिया फाउंडेशनला जेव्हा काम करायची, तर मला सॅटर्डे संडे ऑफ असायची, सुट्टी असायची.
त्यावेळी मला अजून एक अपॉर्च्युनिटी मिळाली होती की येरवड्याचं महिला काही जेल आहे ना, तिथे जाऊन लाईव्ह स्किलचे सेशन्स घ्यायचे आठवड्यातनं 2 तास, एक तासात. त्याचे ते पे पण करायचे. तर आपण कसं ना एकदम चॅलेंजिंग फील्डमध्ये संधी मिळाली की आपण खूप झोपून घेऊन काम करतो, ती आपली सुरुवात होते आणि हे नॅचरल आहे, हे केलं पाहिजे. पण आधीच्या ज्या होत्या अधिक ज्या खूप सपोर्ट सडनली वाघ मॅडमची बदली झाली, त्यांच्या ठिकाणी दुसरे आले. त्यांना ते पटलं नाही. म्हणजे एक संस्था पण होती, खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन, ती म्हणायची काय करायची ऑर्गनायझेशन. त्या जेलमध्ये महिला कैद्यांसाठी वोकेशनल ट्रेनिंगचे कोर्सेस चालू होते फ्री ऑफ कॉस्ट, पण त्यांना फंडिंग यायचं त्या टार्गेट ग्रुपसाठी. तर बऱ्याचशा महिला कैदींनी तिथे 12वी कंप्लीट केलं, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, नर्सिंगचे कोर्सेस केले, ब्युटिशियनचे कोर्सेस केले. म्हणजे काय, तर तिथून बाहेर पडल्यानंतर त्या स्वतःच्या पायावर उभे राहिले. ठीक आहे ना, जी काही शिक्षा म्हणजे ज्या काही चुका त्यांनी केल्या त्याची शिक्षा कायद्याने त्यांना मिळाली, पण माणूस म्हणून आपण अजून किती त्यांना ते सुधारावे की अजून त्यात त्यांनी त्या मॅडमचं असं म्हणणं होतं की त्यांनी चुका केल्या त्यांना शिक्षा मिळते म्हणून तुम्ही हे काय करताय अजून. त्यांनी सगळी परमिशन रद्द केली. मीन वाईल अर्ध्यावट आलेले कोर्सेस त्यांनी बंद केले. मी काउन्सिलिंग सेशन्स आणि लाईफ स्किलचे छोटे छोटे टॉपिक्स तिथे घ्यायचे आणि वोकेशनल ट्रेनिंग घ्यायला एक्सपर्ट. जर आता नर्सिंगचा कोर्स असेल तर डॉक्टर असायचे, ब्युटिशियन असेल तर अशीच लोक हायर केल्या जायची की ते त्यातले तज्ज्ञ आणि तिथे जाऊन ते शिकतात. खूप चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक त्या मैदानात ते असं लिहून पण द्यायचे की आम्हाला जेलमध्ये होते ही अपेक्षा. हा किती पॉझिटिव्ह स्ट्रोक होता ना त्यांच्यासाठी. आपण काम करणार होतो, आपल्याला त्याचा पैसा मिळतो आपण म्हणून आपण तिथं जातो, पण त्यांना काय मिळत होतं त्यातनं. पण त्या ज्या दुसऱ्या मॅडम आल्या त्यांनी लगेच 2 तासात सगळ्या काय झालं यातनं. आज तुमचं माइंडसेट काय आहे की ते काहीतरी त्यांनी चुका केल्या त्याची शिक्षा आहे इथं बघू द्या ना, कायद्याने दिलेली शिक्षा ते भोगतात, त्यात काही त्यांना आपण सूट मागितली का नाही. पण इथं राहून तिथे चांगलं आयुष्य कसं जगतील. म्हणजे आपण करेक्शनल सेटअप म्हणतो, क्रिमिनॉलॉजी आणि करेक्शनल सेटअप असं त्या स्पेशलायझेशनचं नाव होतं. तर ते बंद करण्याचं कारण एकच होतं की पूर्वी तुम्ही जे म्हणता ना जेलमध्ये अधीक्षकाचं पद हे MSWच होतं. म्हणजे की आपले हे रिजनल मेंटल हॉस्पिटल्स वगैरे आहे तिथलं जे ही पद आहे ना मेडिकल सोशल वर्कर किंवा सोशल वर्कर हे फक्त MSW होतं. पण आता कोणीही जातं, कोणीही जाऊन करू शकणार आहे का. मग जे स्पेशल एज्युकेशन आपण घेतलंय ते त्यांच्याकडे आहे का. म्हणजे तुम्ही डेव्हलपमेंटकडे जातच नाही, तुम्ही तुमचं ठरवून टाकलं काय असं करत. बरं, ज्यांनी कोणी ही संकल्पना तुमच्या डोक्यात टाकली की एनी ग्रॅज्युएट घ्या, त्यांनी काहीतरी त्याच्या मागे रॅशनल दिलंय का. एनी ग्रॅज्युएट कचऱ्यासारखे पडते. मग एनी ग्रॅज्युएटला सांगा ना की आता ग्रॅज्युएशनची एकच फील्ड आहे ती म्हणजे BA BSc सगळं बंद करू. काय ते BSc करून जेलमध्ये करण्याचं काम काय. एक्झॅक्टली. आज आपलं फील्डवर्क पण मेडिकल अँड सायकॅट्री स्पेशलायझेशन असेल तर हॉस्पिटल्समध्ये असतं, सायकॅट्री सेटअप असेल तर सायकॅट्री, UCD असेल तर तुम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन की तिथे जाऊन का तुम्ही MPSCचा अभ्यास करता का. ग्रॅज्युएट लोक फक्त कॉलेजमध्ये जातात, त्यांचे असाइनमेंट देतात, परीक्षा देतात, दॅट्स इट. पण आपलं फील्ड खूप चॅलेंजिंग आहे, मग आपल्या जागा आपल्यालाच मिळायला पाहिजे. केले. मला DMERचं खूप आवडलं की DMERने फक्त MSWचीच जागा काढली होती, त्यांनी केलं. मग इतर का नाही, ते पण गव्हर्नमेंटच डिपार्टमेंट आहे ना, मग इतर ठिकाणी काय. ह्या संदर्भातला लढा खूप दिवसापासून सुरू आहे. बघू, मे बी असं म्हणू शकतो की DMER एक चांगला एक बेस्ट एक्झाम्पल आहे, मॉडेल आहे की त्यांनी फक्त MSWची पोस्ट घेतली. इव्हन सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या तर जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागांवर इव्हन ऍडमिनिस्ट्रेटर पण तुमचा किंवा प्लॅनिंग कमिशन प्रोग्राम मॅनेजमेंट सगळे MSW असतात. सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये किंवा आता PWD मध्ये विदाऊट MSW नसू असं लिहा आर्टिकल आणि टाका पेपरला. पुढच्या जागा निघण्याच्या आधी ते विचार करतील ना. हो की नाही. रिक्रुटमेंट सेल जे आहे किंवा जे काही आता आर्थिक हे आपण आर्थिक मंत्रालय जे आहे त्याचे हे याचा विचार करतो आणि टाका. ते टाकल्याशिवाय आणि आत्ता तुम्हाला वेळ आहे, त्यानंतर नाही. कारण तुम्ही आत्ताच नाही टाकलं, असे 100 कागद त्यांच्याकडे रोज येतात, असे अर्ज ते बास्केटमध्ये टाकतात. तुमच्या अर्जाला त्या अर्जाचं झालं
हो. बरं, तुम्हाला रिक्रुटमेंट काढायचे तर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. बँका आहे, LIC आहे, तिथे करू शकता. बरं, आता बँकामध्ये LIC मध्ये MSW परफेक्ट कामगिरी देऊ शकतो. बरं ठीक आहे, दिली पण तरी त्याच्या फील्डमध्ये तो काम करत नाही ही खंत मनामध्ये असते. आता माझं पण जेव्हा मी MSW केलं ना, स्पेशलायझेशन माझं MPH मला फार इंटरेस्ट मेडिकल अँड सायकल, मी ते केलं, खूप चांगलं व्यवस्थित केलं. पण जेव्हा जॉब घेण्याची वेळ आली ना, तर असं होतं म्हणजे दोन ऑफर होत्या माझ्याकडे की एक ती कम्युनिटीमध्ये काम करण्याची होती ॲज अ ट्रेनिंग कम मॉनिटरिंग ऑफिसर आणि एक सोशल वर्कर. पण पगाराचा फरक 5,000 आहे. तुम्ही कुठे जाणार? जिथे जास्त आहे मी तिथे जाणार ना, हो की नाही? पण ह्याच माझ्या फील्डमध्ये जर मला तेवढा मिळाला तर सेम असेल तर ऑफकोर्स मी माझ्या फील्ड असं हे एक आहे की आपल्या याला किती मी मॅटर करतो ते. पॉईंट अजूनही 9,000 पण मिनिमम वेजेस ऍक्टनुसार हा 9,000 नाही, 18,500 मिनिमम वेजेसचा तुमचा पगार आहे. सुरुवातच तुमची 18,500 किंवा 15, आधी 15 होता. 24 आवर्सची ड्युटी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते. नाही, तिथेच तुम्हाला राहायला लागतं, सुट्टी मिळत नाही अजिबात. तुमच्या स्किल तुम्ही कसं डेव्हलप करता, तुमच्याकडे तुमचं कम्युनिकेशन इंग्लिश आहे का, तुमच्याकडे लिखाण आहे का, तुम्ही प्रोजेक्ट प्रपोजल लिहू शकता का, तुम्ही नेटवर्किंग करू शकता, फंडिंग आणू शकता, तुम्ही प्रेझेंटेशन देऊ शकता, ह्या स्किल पण आपली नुसतं MSW करून जर MSW पण ग्रॅज्युएट तर आपल्यापेक्षा जास्त प्रेझेंट करतो तुम्हाला जॉबला जातात तिथं बार्गेनिंग होते की कोण कमी पगारात काम करायला निगोशिएबल. आणि कमी पगार द्यायचा पण स्किल सगळ्या पाहिजे. तुम्हाला डॉक्युमेंटेशन आलं पाहिजे, तुम्हाला केस प्रेझेंट करता आली पाहिजे, तुम्हाला प्रोजेक्ट प्रपोजल पण लिहिता आलं पाहिजे, ज्यात तुम्हाला समजून आपल्याला सगळं पाहिजे. मल्टी टास्किंग तुम्ही पाहिजे पण पगार मात्र मध्ये हे तुम्ही डेव्हलप करा. खूप चांगल्या चांगल्या संधी आहे नेटमध्ये जे आहे अभ्यास करा, अभ्यासात कमी नाही करायचं. स्किल कमी पडतात तर आपण म्हणायचं डेव्हलप करू. जॉब भरपूर आहे, ज्या सगळ्या कंपन्यांना विजिट कर, कॉलेजेस 4-5 आहे, ज्या कॉलेजेसच्या लेक्चरशिप करा. नुसतं ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही करत, ट्रेनिंग मॉड्यूल तयार करा. लाईफ स्किल्स ट्रेनिंग घ्या की आयुष्य जगण्यासाठी टाइम मॅनेजमेंट असे वेगवेगळे विषय त्याच्यावर तुमचं मॉडेल तयार करा. NGOला अप्रोच करा. तर ठीक आहे तुमचं ते तुम्हाला महिन्यात 4 मिळाले तरी 4-5 डिफरन्स तुम्ही विचार करायचा, कोणी तुम्हाला ऐकू देणारच. ठीक आहे, आपण उतरलोय ना आपल्या फील्डमध्ये, जेव्हा आपण आलो तर आपल्याला माहिती होतं की आपल्याला नोकरी मिळते एवढं माहित होतं सगळ्यांना की लवकर जॉब मिळतो म्हणून MSW करायचं. बऱ्याच लोकांचा एम नाही आहे CSR CSR मध्ये पैसा एक फील्डमध्ये कंपन्यांमध्ये एक चांगलं लक्झरियस लाईफ काय काय लाईफ ते
काउन्सिलर म्हणून तुम्ही स्वतःचे काउन्सिलिंगचे सेपरेट केसेस एका 1-to-1 लेवलला जर तुम्ही काउन्सिलिंग केलं तर तुम्हाला 1000 रुपये एका काउन्सिलिंग सेशनचे 1 तासाचे मिळतील. 800 तर मिळतील. असं द्यायचं. त्याच्यामध्ये जा तुमचं नेटवर्किंग वाढलं पाहिजे. आता जसं तुम्ही म्हणाले की सेमी ग्रॅज्युएट त्याच्यासाठीच ह्या पोस्ट हा विषय तुम्हाला माहीत. या विषयासारखे अनेक विषय आहेत जे की तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता जस्ट लक्ष डेव्हलपमेंट अतिशय महत्वाचं आहे. कारण नुसतं MSW करून होत नाही. आणि आपण ना तुमच्या कधी चांगल्या पद्धतीने ते लोक जॉबसाठी बघतात. इव्हन टेस्टमध्ये पण जेव्हा तर ज्या मुलाला तिथे जॉब त्या मुलाला लगेच कारण ब्रँड आहे ब्रँड आहे ते त्या पद्धतीने शिकवलं जातं की त्या कॅन्डिडेटला परत त्यांना वेगळं आवश्यक तुमचा अप्रोच तुमचा व्ह्यूज असू शकतो. अशा पद्धतीने जा कॉम्पिटेटिव्ह करता पद्धतीने रेसिडेन्शियल मध्ये परवडतं म्हणजे कुणाला आता ते बाहेरून आलेले आहेत ज्यांचं घरदार इथे आहे तर ते काही येत पण पुण्यातच का पुण्याच्या बाहेर बघा दिल्लीला मोठा पगार पैसा राहण्या खाण्याचा तुम्ही इथे देणार असेल तिथं जा कारण तुम्हाला तुमचा खर्च काढून तुम्हाला काहीतरी पुरेल एवढं ते पगार नुसतं पुणे मुंबई नागपूर इथे तफावती आपण कमी करतो आणि तो कमी करण्याचा न्यूनगंड आपल्या मनात काय कारण तेवढं आपण मिळाली त्यावेळी आपल्याला असं वाटत असतं की आपण इथे MSW गेलं पण तोपर्यंत इकडे काय चाललंय आपल्याला तो एक प्रयत्न करा निघा इथून मुली म्हणून रिस्ट्रिक्शन्स येतात फॅमिलीचं प्रेशर असतं कुटुंबाचं असतं लग्न म्हणजे जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत सोशल इन्स्टिट्यूट त्याच्यात आपण अडकलेलो असतो तर यातनं पण कसं हे हँडल करून हे सोबत ठेवून पण तुम्हाला कसं करतो कसे अजून उडवता येईल हे आपल्याला येणार एनिवे काही क्वेरीज असेल तर नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करू. आता थांबू आज आपली वेगळ्या विषयांवर खूप चर्चा झाली ती पण महत्वाचीच होती नुसतं पुस्तकी किडे होऊन काहीही महत्वाचं चर्चा करा ते आता तुम्ही एकट्याच अजून 1-2 स्टुडंट असतात तर मग तुम्ही तुम्हाला वेगवेगळे विषय घेऊन ग्रुप डिस्कशन करता. एनिवेज आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू.